हर्षल मॅम डॉक्टर हर्षल सर यांनी तसेच आजच्या कार्यक्रमाला आपण मुख्य म्हणून आपले डॉक्टर अश्विन कुमार तनपुरे सर यांनी व्यासपीठाला स्थापन व्हावं. आयुष्यात न संपणारी स्वप्नांची सुंदर माळ असावी, विश्वात पडेल अशी डोळ्याची सर असावी, जीवनाच्या वाटेत पुस्तकाची खुललेली बाग असावी आणि टप्प्याटप्प्यावर दिशा दाखवणाऱ्या गुरुवर्यांची मन असावी. यानुसार अनेक दिशा दाखवणारे गुरु आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. हे आपण अहोभाग्य आणि सर्वांचे आभार. वळूया पुढील टप्पा म्हणजेच मान्यवरांच्या मनोगत. वाईटाकडून चांगल्याकडे, अंधारातून प्रकाशाकडे आणि मरणशीलतेतून अमरत्वाकडे जाण्यासाठी देशांचे नेहमीच मार्गदर्शन आपल्याला हवं असतं. म्हणून आज या कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी मी डॉक्टर दीपक जोशी सर यांना विनंती करते की आम्हाला मार्गदर्शन करून शब्द व्यक्त करा. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि माझे मित्र डॉक्टर तुपकरी जे आज होते, तुमच्या विनंतीला मान देऊन आणि तुमच्यासाठी खास औरंगाबादहून उपस्थित राहिले आहेत, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत डॉक्टर आरती रोजेकर या सुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थित झाले आहेत. त्यांचं पण मी स्वागत करतो. त्याप्रमाणे आपल्या स्मार्टचे पीएस त्यांचं सुद्धा मी स्वागत करतो. आणि या कार्यक्रमासाठी त्यांची उपस्थिती आवर्जून आवश्यक आहे असे माझे सर्व प्रिय विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना तुमचं पण सकाळपासून नव्हे तर कालपासूनच तुमची धडपड चाललेली आहे. हा कार्यक्रम या ठिकाणी होणं अत्यंत आवश्यक आहे, गरजेचं आहे आणि त्यांना आम्ही शब्द दिलेला आहे. त्यासाठी तर अत्यंत चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम व्हावा यासाठी तुम्ही खूप धडपड करत आहात. आतापर्यंत आपण धडपड केली. काही तांत्रिक गोष्टीमुळे तुम्हाला काही अडचणी आल्या, पण तरी सुद्धा तुम्हाला माहितीच आहे की हा अनाटॉमी हॉल सदैव तुमच्यासाठीच आहे. नंतर मला स्वामीचा मेसेज आला की सर, कदाचित आम्हाला अनाटॉमी हॉल उद्या लागू शकतो. आता उद्या लागू शकतो रात्री 11 वाजता. त्याच्यानंतर सकाळचं पण कम्युनिकेशन नाही. मीच त्याला स्वतः फोन केला की बाबा रे काय झालंय, काय चालू आहे सध्या. तुमचं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मीटिंग मध्ये जो काही हॉल ठरला होता त्याची व्यवस्था झाली की नाही सर, तिथे अडचण आलेली आहे. बहुतेक आम्हाला तुमच्याकडे यावं लागेल. मला हरकत नाही. तुमचा कार्यक्रम यशस्वी करणे आणि तुमच्या अडचणीला जर आम्ही धावून आलो नाही तर आम्ही शिक्षक कुठल्या कामाचे. त्यानुसार आपण
सरांना जी वेळ दिली होती त्या वेळेपेक्षा थोडासा हा कार्यक्रम उशिरा सुरू झाला, तर त्याबद्दल मी थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो. कारण थोडे काही टेक्निकल प्रॉब्लेम आल्यामुळे थोडी धावपळ विद्यार्थ्यांना करावी लागली. डॉक्टर तुपकरींचं नाव मी खूप वर्षापासून ऐकतो, माहीत आहे की आपल्या औरंगाबादचे डॉक्टर तुपकरी आहेत, पण प्रत्यक्ष भेट झाल्याचं मला आठवत नाही. पण आज मात्र चांगला योग आला आणि मी त्यांना विचारलं की केव्हा कॉलनी गजानन महाराज गंगाधर तुपकरी मीच आहे. आणि आपले डॉक्टर तुपकरी तुम्हाला माहिती डेंटल कॉलेजला जे जॉईंट डायरेक्टर पण होते, डीन पण होते आणि प्राध्यापक विभाग प्रमुख ओरल पॅथॉलॉजी त्यांचे सर भाऊच आहेत, म्हणजे आता रिटायर झालेले आहेत. त्यांचा माझा पण परिचय औरंगाबाद डेंटल कॉलेज पासूनचा मला त्यांचा परिचय. आणि योगायोगाने आठवणींना उजाळा मिळाला 10 मिनिटे. आणि डॉक्टर आरती गोजेकर ही सुद्धा औरंगाबादचीच आहे, एमबीएमची स्टुडंट आहे. आणि माझ्या सुनेचं जे गाव आहे, तिचं आजोळ आहे, त्याच गावची डॉक्टर आरती आहे. म्हणजे असं एक लहान छान वाटतं मला की आपण आज अगोदर मी थोडंसं मागे पुढे करत होतो, कारण माझ्याकडे वैयक्तिक कामं चालू आहे होती आज, त्यामुळे मी अभिषेकला म्हणतो की अरे मला जमेल की मी सांगू शकत नाही. पण अभिषेकचा स्वर असा होता की मला एकदम मागतो. 3 वर्ष मी उपाध्यक्ष म्हणून तुमच्यासाठी कार्यरत राहिलो. तुमच्या अडचणी जेवढ्या काही मला सोडवता आल्या, विशेष करून परीक्षेच्या काळात आतापर्यंत सुद्धा, जरी मी आता डॉक्टर अभिनंदनी मॅडमच्या कार्यभार दिलेला आहे, तरी सुद्धा तुमचा हॉलचा प्रॉब्लेम असतो, इंटर असेसमेंटचा प्रॉब्लेम आहे, फॉर्म मटेरियल असतो, फॉर्म ॲन्युअल पाठवायचा, अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्याचा वैयक्तिक लेवलवर कॉन्टॅक्ट करून एमबीबीएसला, कारण इतके वर्ष आज आपण एमबीबीएसमध्ये काम करतो आहोत, तर आपल्या कामाचा, आपल्या ओळखीचा फायदा हा विद्यार्थ्यांच्या हिताकरता होणं अत्यंत आवश्यक आहे. त्या दृष्टीने मी कार्यरत राहिलो, अजूनही मी कार्यरत आहे तुमच्यासाठी. कारण बऱ्याचशा काही गोष्टी असतात की त्या अनुभवातून शिकायला मिळतात, किंवा आपला जवळचा जो अनुभव असतो त्याचा उपयोग दुसऱ्याला व्हावा, यासाठी मी सदैव कुणालाही आवश्यक मदतीला जाऊन जाणं हे माझं कर्तव्य समजतो. आणि अशा प्रकारचे आपण ज्यावेळेस कामं करत असतो हॉस्पिटलमध्ये विद्यार्थ्यांसाठी, कसं असतं की वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय हा ज्यावेळेस शब्द वापरला जातो, मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, यामध्ये महाविद्यालय म्हणजे की अकॅडमिक चालू आणि हॉस्पिटल म्हणजे की पेशंट केअर आहे. या दोन्ही गोष्टी अत्यंत व्यवस्थितपणे बरोबरीने घेऊन जाणं हेच काम हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेटरचं असतं. आता हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेटरमध्ये अधिष्ठातापासून ते आपल्या वैद्यकीय अधिकारापर्यंतची मोठी चेन असते की जी कार्यरत असते. आणि हे करत असताना अकॅडमिक पण झालं पाहिजे आणि पेशंट केअर सुद्धा झाली पाहिजे. त्यासाठी आपण अहोरात्र झटत असतो. माननीय अधिष्ठाता डॉक्टर मानकेश्वर सर यांनी तुम्हाला या कार्यक्रमाची परवानगी दिली, त्यांच्याच परवानगीने आपण हा कार्यक्रम सुरू करतो. काही वैयक्तिक अडचणीमुळे ते आज उपस्थित राहू शकले नाही सर, अदरवाईज रविवार तरी असतात ते सर येतात. त्याचप्रमाणे आदरणीय डॉक्टर लहाने सर जे विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमाला कधीच नाही म्हणत नाही, आवर्जून उपस्थित असतात. त्यांना पण आज काही महत्त्वाचं काम असल्यामुळे ते आज मला वाटतं मुंबईच्या बाहेर आहे, त्यामुळे ते येऊ शकले नाही. संजयची काही वैयक्तिक अडचण असल्यामुळे सुप्रिटेंडेंट डॉक्टर संजय सुदाशी आज येऊ शकले नाही. पण सगळ्यांचं सहकार्य सदैव तुम्हाला मिळत आलेलं आहे, मिळत राहील, यात काही शंका नाही. हॉस्पिटल मॅनेजमेंटचा जो काही
त्याच्या अनुषंगाने आज डॉक्टर पिचपरे सर हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आपण ते व्यवस्थितपणे ऐकावं आणि त्याच्यातली बारकावे जाणून घ्यावे. कारण आज तुम्ही अंडरग्रॅज्युएट म्हणून कार्यरत आहात, उद्या तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनला जॉईन होणार आहात. तर हे होत असताना जर आपल्याला लीगल किंवा पॅरामेडिकल प्रॅक्टिस न जाता जर तुम्हाला हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये हॉस्पिटल मॅनेजमेंटमध्ये यायचं असेल तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी प्रवेशित होऊ शकता आणि तुमचं पोझिशन हॉस्पिटल मॅनेजमेंटमध्ये करू शकता. LIC इन्स्पेक्शन करत असताना हॉस्पिटल मॅनेजमेंट MD हॉस्पिटल मॅनेजमेंट हा जो कोर्स आहे तो मी AFMC ला बघितला, आर्म फोर्स मेडिकल कॉलेज पुणे. त्याचप्रमाणे बऱ्याचशा प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये हा कोर्स चालू आहे आणि AFMC ला इन्स्पेक्शन करत असताना जसे आपल्या MBBS चे प्री पॅरा आणि मेडिकलचे कोर्सेस आहेत तसा हा एक अत्यंत सुंदर कोर्स चालू आहे. डॉक्टर कुलकर्णी सरांचे मी हे बोललो की आपल्याकडे गेवर हॉस्पिटलमध्ये हा कोर्स चालू आहे का, तर मला असं वाटतं की सर सध्या पूर्ण चालू नाही. कारण कुठलाही अभ्यासक्रम कुठलाही कोर्स चालू करायचा असेल तर त्याला काही अटी असतात आणि त्या अटी ऑन पेपर आणि फिजिकली सुद्धा पूर्ण करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया आता आपल्याकडे नॅशनल मेडिकल बोर्ड चालू झालेला आहे, NMC नॅशनल मेडिकल काउन्सिल, आणि त्यांच्या ज्या काही क्रायटेरियाज आहेत त्या क्रायटेरियाच्या अधीन राहून मग आपल्याला तो कोर्स चालू करता येऊ शकतो. MD फॅमिली मेडिसिन सुद्धा चालू झालेला आहे. तुम्ही बऱ्याच जणांना माहिती पण असेल की पूर्वी आपले फॅमिली डॉक्टर असायचे, पूर्वी असंच मला म्हणावं लागतं. फॅमिली डॉक्टरचा कन्सेप्ट आता परत रुजू लागला आहे हळूहळू. आजही फॉरेन कंट्रीजमध्ये फॅमिली डॉक्टरच आहे आणि फॅमिली डॉक्टरनी सांगितल्याशिवाय तुम्ही स्पेशलिस्टकडे जाऊ शकत नाही. पण आज आपण फॅमिली डॉक्टर ही संकल्पना जी आहे ती आपल्याकडची खूप कमी झालेली आहे, खूपच. पण अजूनही माझे जे फॅमिली डॉक्टर आहेत डॉक्टर शेवतेकर त्यांना अजूनही माझ्या आईवर कन्सल्ट करतात आणि त्यांनी जर सांगितलं की नाही तुम्ही आता फिजिशियनकडे जा, कार्डिओलॉजिस्टकडे जा, ENT सर्जनकडे जा, तर मग आपण जातो. सांगण्याचा उद्देश असा आहे की हॉस्पिटल मॅनेजमेंट, फॅमिली मेडिसिन हे जे काही नवीन पोस्ट ग्रॅज्युएटसाठी कोर्सेस आलेले आहेत त्याचा बारकाईने अभ्यास करणं खरंच गरजेचं आहे, काळाची गरज आहे. हॉस्पिटल मॅनेजमेंट ही एवढी सोपी गोष्ट नाही. चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर इज द हायेस्ट पोस्ट इन द हॉस्पिटल मॅनेजमेंट इन दॅट पर्टिक्युलर कॉलेज अँड द हॉस्पिटल. आणि तुम्हाला माहिती आहे की पेशंटला जे आपण टॅकल करतो, पेशंटला सांभाळतो, पेशंटची आपल्या जो काही आपण पेशंटच्या सानिध्यामध्ये कॉन्टॅक्टमध्ये आपण येतो, पेशंटच्या अनेक डिफिकल्टीज असतात. अगदी केस पेपर काढण्यापासून डॉक्टरांच्या रूमपर्यंत येईपर्यंत त्याला बऱ्याच गोष्टींची त्याला माहिती नसते जी आपल्याला करून द्यावी लागते. तर प्रत्येक लेवलला कोणी ना कोणी त्याला सांगणारा असतो. मग सोशल वर्कर असेल, त्या ठिकाणी CMO असेल, RMO असेल, ARMO असेल, सुप्रिटेंडेंट असतील आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर पण असतील. पण इतक्या रूट लेवलला खालच्या लेवल ऑफ सोशल वर्करला चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरला बघण्याची आवश्यकता पडत नसते, कारण त्यांनी त्याप्रमाणे उपाययोजना करून केलेली असते. तर हॉस्पिटल मॅनेजमेंट MD आमच्या वेळेस तर अजिबात नव्हतं. गेल्या 5 वर्षांमध्ये बऱ्यापैकी मला मागणी आलेली आहे, बऱ्यापैकी सगळ्यांचा कल याकडे जात आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडीशी तुमच्या मध्ये लीडरशिपची आवश्यकता आहे. ते गुण तुमच्यामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. या ठिकाणी तुम्हाला फार मवाळ आणि सौम्य राहून चालत नाही. थोडंसं प्रसंगानुसार हार्श व्हावं लागतं, कधी रागवावं लागतं, कधी प्रेम करावं लागतं, कधी गोड बोलावं लागतं. तर ही भूमिका निभावत असताना अनंत अडचणी तुम्हाला येतात. जसं आपल्या घरामध्ये आपले वडील सर्व प्रकारच्या भूमिका
भूमिका बजावत असतात. त्याचप्रमाणे आपल्या अधिष्ठाता या ठिकाणी अगदी मग तो सोशल वर्कर असेल, तो स्वीपर असेल, एक शिपाई असेल, टेक्निशियन असेल, प्रत्येकाशी त्यांना कॉन्टॅक्ट करावा लागतो. त्यांचे प्रश्न ऐकावे लागतात आणि सोडवावे लागतात. हा जो हॉस्पिटल मॅनेजमेंटचा जो कोर्स आहे, माझ्या माहितीप्रमाणे MD हॉस्पिटल मॅनेजमेंट आहे, डिप्लोमा हॉस्पिटल मॅनेजमेंट आहे, MBA हॉस्पिटल मॅनेजमेंट आहे. आफ्टर पासिंग टू द MBBS तुम्हाला माहिती आहे का, BDS झालेल्या मुलं सुद्धा MBA करायला जात आहेत. MBBS झालेले मुलं सुद्धा MBA करतायत. तसंच आपण MBBS झाल्यानंतर हॉस्पिटल मॅनेजमेंट आणि दुसरी गोष्ट म्हणजे MSc हॉस्पिटल मॅनेजमेंट सुद्धा आहे. तर हा जो काही कोर्स आहे हॉस्पिटल मॅनेजमेंटचा, मी त्याच्यामधला फारसा काही जाणकार नाही. जे जाणकार आहेत, तज्ञ आहेत, ते आज तुमच्या समोर तुम्हाला सगळं काही सांगतील. मी एक सुरुवातीचा एक 10 मिनिटाचा जो काही न चुकणारा उभं राहून बोलणं अत्यंत आवश्यक आहे म्हणून मी तुमच्या समोर उभा आहे. जे मला अवगत होतं, ते मला थोडंसं माहिती होतं, ते मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि शेवटी कसं असतं की प्रमुख पाहुणे सरांची मी माफी मागतो, खरं म्हणजे की अध्यक्षीय भाषण देण्याचं म्हणजे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे थोडंसं प्रोटोकॉलला बाजूला करून मला त्यांनी अगोदर या ठिकाणी उभं राहण्याचा मान दिला सर, आणि थोडंसं मला मध्ये जावं लागेल. त्यासाठी मी त्यांची आतापासूनच ॲडव्हान्समध्ये परवानगी घेतो. पण तुम्ही मंत्रमुग्ध व्हाल असं सर बोलणार आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल. विशेष गोष्ट म्हणजे मी त्यांना सर सर म्हणतोय, पण एक नावाने सुद्धा मी त्यांना हात लावू शकतो, कारण तो माझा क्लासमेट आहे. 1970 नागपूरचे आहे, मी औरंगाबादचा आहे, पण कर्मभूमी सगळे त्यांचे औरंगाबाद आहे आणि आम्ही एकाच बॅचचे आहोत. बऱ्याच आठवणी निघाल्या, त्यांचे क्लासमेट, माझे क्लासमेट. तर खुर्चीवर बसल्यानंतर त्या खुर्चीचा मान ठेवणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते आपण विसरता कामा नये. हा खुर्चीचा मान असतो, व्यक्ती कोणी असू नये. तर डॉक्टर तुपकरी सर आज आपल्यामध्ये आहेत, आपल्याला सुंदर मार्गदर्शन करतील. पुनश्च एकदा डॉक्टर तुपकरी सरांचं स्वागत करतो आणि विनंती करतो की त्यांनी आपल्याला सुंदर मार्गदर्शन करून हॉस्पिटल मॅनेजमेंट हा काय कोर्स आहे, लिडरशिप काय आहे, याची विस्तृत माहिती द्यावी. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. Thank you so much, sir, for the enlightening words. Leadership is not just making friends and influencing people. It is lifting up man's vision to higher strength, higher sights, raising up man's performance to higher standards, building up man's personality beyond limitation. A leader is one who knows the way, goes the way, and shows the way. A true leader has confidence to stand alone, courage to make tough decisions, and compassion to listen to the needs of others. Today, we have among us great personality, Dr. Ashwin Kumar Tutkari sir. Let us have a light on sir's journey of life. Dr. Ashwini Kumar Tutkari sir is the CEO of Medcare Hospital, run by Dr. Babasaheb Ambedkar Vaidya Pratishthan, Aurangabad. Medcare Hospital is 300 bedded and has all facilities with super specialty in 6 areas. It offers the best quality services to nearly 30 residents. The trust also runs Dr. Hettier College of Nursing, state-of-the-art Dattaji Bhole Blood Bank, and 300-bed Suikapa Hospital in Assam, which is a flagship CSR initiative of ONGC. Dr. Ashwini Kumar Tutkari sir is the founder of Segapur organization. Segapur is the official partner of NUHS Nashik for overall development of medical students. It is the activity in which medical students are imbibed with the seeds of ethical medical practice-oriented attitude. Sir has more than 25 years of working experience under Segapur. Outcome of Segapur
Shri Guruji Vignanay, a multi-speciality hospital, is established at Nashik in March 2008. It is a 100-bedded hospital spread over 5 acres of land with a state-of-the-art radiotherapy facility. Sir has worked hard to change the society and lighten the darkness in many ways. We are honored to have Sir as the chief guest for the evening. Moving to the part everyone has been waiting for, Dr. Ashwini Kumar Kulkarni sir, I request you to come on stage and address everyone. कागदात पाठवलं आहे त्याचं तुमचं नाव मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी टाका आपण सर्टिफिकेट देणार आहोत तुम्हाला मिळेल कागद मिळेल माझे मित्र वर्गमित्र म्हणायला पाहिजे आणि ॲनाटॉमी डिपार्टमेंटचे हेड रविवारच्या दिवशी आणि विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी त्यातही सरकारी दवाखान्यात काम करताना असे विद्यार्थी प्रिय HOD आपल्याला लाभलेत. मी तुम्हाला असं म्हणतो की तुम्ही सगळेजण भाग्यवान आहात. परिचय झाला ते माझे वर्गमित्र राहिलेत. एकमेकांच्या अनेक समान ओळखी पण निघाल्यात. सामान्यपणे सरकारी कॉलेजमध्ये आणि HOD झाले आणि निवृत्तीच्या टप्प्यावर आलेले लोक जसे असतात त्यापेक्षा वेगळं व्यक्तिमत्व भेटलं त्याचं भाग्य मला मिळालं आणि या व्यस्ततेतून त्यांनी वेळ काढला. त्याच्यामुळे सर जसे म्हणाले की मला लवकर जायचं आहे, त्यांनी म्हणायच्या आतच मी त्यांना म्हटलं सर तुम्ही 5 मिनिट थांबा आणि जाऊ शकाल. तुम्हाला काही मी सांगू शकेल असं माझ्याकडे काही नाही. तर त्याच्यामुळे सर त्यांच्या व्यस्ततेसाठी ज्या वेळेला त्यांना योग्य वाटेल त्यावेळेला जाऊ शकते. सर जसा अभिषेक स्वामीचा शब्द टाळू शकले नाही तसा अभिषेकचा शब्द मी पण टाळू शकलो नाही. एखाद्या कॉलेजमध्ये यावं आणि भाषण द्यावं हा माझा स्वभावही नाही आणि मी असा वक्ता पण नाही. पण विद्यार्थ्यांशी गप्पा मारावं हा बाकी माझा स्वभाव आहे आणि म्हणून मी आल्यावर सगळ्या ऑर्गनायझिंग टीमचा परिचय करून घेतला. माझं आयुष्य विद्यार्थ्यांच्यामध्ये 25 वर्षापेक्षा जास्त काळ झाला. मी तुमच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना भेटतो आहे, या वयातल्या विद्यार्थ्यांना. मला 25 वर्षात जर काही समजलं असेल तर माणसांनी लेक्चर देऊ नये, हे मला 25 वर्षामध्ये समजलं आहे. त्यातही माईक मिळाला म्हणजे किती बोलावं याच्यासाठी मी एक नेहमी गोष्ट सांगतो तशी तुम्हाला पहिल्यांदा गोष्ट सांगतो आणि मग आपण आपलं पुढचं सेशन चालू करू. एक कीर्तनकार होते, फार प्रसिद्ध होते आणि त्यांच्या कीर्तनाला सामान्यपणे 10,000-1,000 लोक यायचे. एक दिवस असं झालं की त्यांच्या कीर्तनाला एकच माणूस आला. समोर बसलेला माणूस बुवा कीर्तनाला समोर उभे राहिलेले. बुवांनाही समजेना की आपलं इतकं नाव लौकिक आहे, 10,000 लोक येतात ना, आज एकच श्रोता आलेला आहे. त्या श्रोत्याला बुवांनी कीर्तन चालू करायच्या आधी विचारलं, काय म्हणता, काय करू? समोरचा जो श्रोता होता फाटकं धोतर होतं, मळालेला शर्ट होता, डोक्यावर पगडी होती, ग्रामीण भागातून आलेला होता, थकलेला होता. तो माणूस म्हटला, साहेब मला काय समजते,
पण मला इतकं समजते गोठ्यामध्ये एक बी जनावर असलं तर चारा घाला लागते असं त्यांनी म्हटलं. बुवा कीर्तनाला उभे राहिले. बुवाने 3 तास कीर्तन केलं. बुवा पण पट्टीचे, त्यांनी बा एकच श्रोता आहे तर कमी बोलावं असं काही नाही. त्यांनी 3 तास कीर्तन केलं. नवीन एक श्रोता आला नाही, होता तो एक गेला नाही. कीर्तन संपलं. समोरच्या श्रोत्याच्या चेहऱ्यावर काहीही भावना नव्हत्या. बुवाला वाटलं काहीतरी विचारावं म्हणून बुवा म्हणला, काय म्हणता? तो माणूस उभा राहिला. तो म्हणला, साहेब मला काय समजते, मी तर खेड्यातला माणूस, पण मला इतके समजते की समद्या जनावराचा चारा एकाच जनावराला घालायचा नसते. तर त्याच्यामुळे आपल्याला कुणीतरी बोलवलं आहे, जे सारख्या प्रतिष्ठित महाविद्यालयात बोलवलेलं आहे, त्यात आपल्याला रविवारी माईक दिला आहे, म्हणजे आपण कोणाचा कितीही छळ करावा अशी माझी तरी समजूत नाही. आपण या विषयामध्ये गप्पा गोष्टी करताना हा विषय समजून घेण्याचा प्रयत्न करूया. माझी तुम्हाला विनंती आहे, काही कोणाला कोरोना वगैरे होणार नाही, पण जर का सगळे जेवढे जवळ याल तेवढं आपलं सेशन जास्त चांगलं होईल. कारण मी काही प्रश्न विचारणार आहे, तुम्ही जे उत्तर द्याल त्याच्यातून आपलं सेशन पलीकडे सरकेल. तर त्याच्यामध्ये मी जास्त वेळ घालवणार नाही, पण सगळेजण अगदी पहिल्या बेंचपासून जर का जवळ बसलात तर आपल्याला त्याचा जास्त लाभ होईल आणि मला पण ते जास्त कम्फर्टेबल वाटेल. जे मागे बसले आहेत ते समोर पण झोपू शकता, मी काही वाहवा घेणार नाही, समस्या काही नाही आहे. समोर याल फक्त. सर्वप्रथम तुमचं बुक क्लब ऑर्गनायझर्स जेवढे आहेत त्यांचं मी मनापासून कौतुक करतो की त्यांनी रविवारच्या दिवशी थेट रांगोळी काढण्यापासून तर पाहुण्यांचं स्वागत करण्यापर्यंत, पाहुण्यांना पाणी देण्यापासून तर त्यांच्या नाश्त्याची व्यवस्था करण्यापर्यंत, आणि सभ्यता म्हणून का होईना पाहुण्याबद्दल बरं बोलण्याचं सौजन्य त्यांनी दाखवलं. तर त्याबद्दल मी तुमचं मनापासून कौतुक करतो. मुळात विद्यार्थी दशेमध्ये आपण हा जो कार्यक्रम करण्याचं ठरवलं, आणि यापूर्वी ऑनलाईन ऑफलाईन असे तुम्ही 15-20 कार्यक्रम केले, यातच तुमच्या मनामध्ये किंवा तुमच्या अंगामध्ये असलेल्या नेतृत्व गुणाचा परिचय आहे. रविवारच्या दिवशी एक हॉल न मिळाल्यानंतर दुसऱ्या हॉलमध्ये व्यवस्था करणं, आलेल्या समस्येला त्याच्यातून मार्ग काढणं, आणि छान झोपेची वेळ सोडून एवढ्या संख्येने विद्यार्थ्यांना इथे आणणं, ह्यामध्ये जे कोण ऑर्गनायझर आहेत त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण आहेत हे सांगण्यासाठी वेगळी गरज नाही. त्याच्यामुळे अशा सर्व लोकांना जे माहीतच आहे ते आपण सांगणं हे जरा कठीण गोष्ट आहे. एक कथा सांगतो. एक मुल्ला होते, ते एका गावात गेले आणि त्यांचं प्रवचन होतं. त्या गावच्या लोकांनी त्यांना प्रवचनाला बोलवलं. प्रवचनाला ते गेले, पण त्यांची एक सवय होती, ते व्यासपीठावर गेले तर एक प्रश्न विचारायचे आणि मग प्रवचन द्यायचे. त्याच्यामुळे ते व्यासपीठावर गेल्यावर त्यांनी विचारलं, मी आज जे बोलणार आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे काय? आता लोकांना काहीच माहीत नसलं, आज काय बोलणार आहे काय माहीत आहे, म्हणून त्यांनी सांगितलं आम्हाला काही माहिती नाही आहे. ते मुल्ला असं म्हणाले की अशा लोकांसमोर बोलण्यात काहीच अर्थ नाही, ज्यांना मी कुठल्या विषयावर बोलणार आहे हे माहिती नाही, त्याच्यामुळे मी घरी जातो. ते चालले गेले. त्या गावचे लोक पण चक्रावले, पण गावचे लोक पक्के होते. ते म्हणले पुढच्या आठवड्यामध्ये परत ह्यांनाच बोलव. परत बोलावलं. त्यांची तीच वाईट खोट होती. त्यांनी परत विचारलं, मी आज जे बोलणार आहे त्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? लोकांना मागच्या वेळेला नाही म्हटलं होतं, म्हणून त्यावेळेला ते म्हणाले हो आम्हाला माहीत आहे. असं म्हटल्याबरोबर ते मुल्ला म्हणाले, मी जे बोलणार आहे हे तुम्हाला माहीतच आहे, तर अशा लोकांसमोर बोलण्यात काही अर्थ नाही आहे. ते निघून गेले. त्या गावचे लोक म्हणले नाही असं करूया, ते यांना परत बोलवूया. तिसऱ्या वेळेला बोलवलं. मग त्यांनी विचारलं की मी आज जे बोलणार आहे ते माहीत आहे का? आता त्यांना म्हटलं आता कसं करणार आपण, एकदा नाही म्हणालो तेव्हाही हे निघून गेले,
हो म्हणाले तेव्हाही निघाले. मग अर्धे लोक हो म्हणाले, अर्धे लोक नाही म्हणाले. ते मुल्ला म्हणाले की ज्यांना माहीत नाही त्यांना, ज्यांना माहीत आहे ते सांगतील, माझं काही इथं काम नाही, मी चाललो. त्यांना अपेक्षा अशी होती की मी जे काय सांगणार आहे त्यावेळेला लोकांनी शांत बसावं. का शांत बसावं? जेव्हा शांत बसावं याचा अर्थ बोलू नये असं नाही. शांत बसावं याचा अर्थ आपलं मन, चित्त शांत, निर्विचार असावं. जेव्हा ते निर्विचार आणि शांत असतं तेव्हा ते नवीन विचार ग्रहण करू शकतं, अन्यथा ते ग्रहण नाही करू शकत. तर असं निर्विचार आणि शांत चित्त असेल तर आपल्याला आपल्या आयुष्यासाठी एखादी इन्साईट अशी मिळू शकते, म्हणजे मिळण्याची शक्यता अधिक असते. 3-4 शब्द आहेत त्याच्यात. तुम्ही आता जे बोर्डावर लिहिलं आहे, हॉस्पिटल मॅनेजमेंट, लीडरशिप आणि स्किल्स, असे 4 शब्द आहेत. हॉस्पिटल या शब्दाला तर आपण परिचित आहोत, त्याच्यामध्ये तुम्ही प्रत्यक्ष काम करत आहे, त्याच्यामुळे हॉस्पिटल या शब्दावर काही बोलण्यासारखं काही नाही. पण हॉस्पिटलचं काही वैशिष्ट्य तुमच्या लक्षात आलेत का ते मला तुम्ही सांगाल. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मी जर का एक इंडस्ट्री, कुठलीही इंडस्ट्री, से फॉर एक्झाम्पल आपण टेल्को धरूया, बजाज ऑटो धरूया, व्हिडिओकॉन धरूया, कुठली एखादी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आपण डोळ्यासमोर आणली वर्सेस जे हॉस्पिटल आणलं, तर तुमच्या लक्षात आलेले डिफरन्सेस तुम्ही सांगा. तुम्हाला जे लक्षात आलं, कदाचित असं होऊ शकेल की एखादी गोष्ट तुम्हाला माहीत आहे पण शब्दबद्ध करता आली नाही, असं पण होऊ शकेल. पण माझी इच्छा राहील की ज्याला जे वाटतं ते त्यांनी सांगावं की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अन हॉस्पिटल अँड अन मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री ॲज फार ॲज मॅनेजमेंट इज कन्सिडर्ड. व्यवस्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आणि हॉस्पिटल इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला जे काय अनुभवाला आलं त्याच्यामध्ये काय फरक असतो. एनिवन, प्रत्येकाने एकच फरक सांगावा. बघूया. हां, या. I feel that manufacturing industry is more about the process and the products, whereas hospital is more about people. राईट. प्रोसेस आणि प्रॉडक्ट वर्सेस पीपल असा एक फरक आहे. अजून प्रॉडक्ट आणि पीपलमध्ये काय फरक आहे? हां, राईट. प्रॉडक्ट डज नॉट हॅव इमोशन्स, वेअर एज पीपल हॅव इमोशन्स, फीलिंग्स, सफरिंग्स. प्रॉडक्ट डझंट हॅव एनी सफरिंग, वेअर एज पीपल हॅव. अजून काय फरक आहे या दोन इंडस्ट्रीमध्ये? अनेकांना असं वाटतं हे तर मलाही माहीत होतं पण कोणी सांगावं, आहे ना? तर हे बॅरियर ब्रेक करून सांगाल. हां, Sometimes the hospital people are more humble than the people working in the industry. They believe more in strict discipline. right, that could be, but I am asking what is the difference as far as management is considered. Many times you find people in the hospital, they are also too arrogant. हां, आपण त्या निजी गोष्टीसाठी काम करू शकतो, त्याने आपण पर्टिक्युलर वेळेसाठी काम करतो, पण हॉस्पिटलमध्ये आपण दिवस रात्र या कन्सेप्ट. right. Hospital manufacturing industry can run in 1 shift or 2 shift, whereas hospital has to run 20. Hospital cannot have holiday. 15 ऑगस्ट आहे, 26 जानेवारी आहे, त्यातल्या काही लोकांना सुट्टी असू शकेल पण हॉस्पिटलला सुट्टी असत नाही. तिथे काम करणाऱ्या व्यक्तीला सुट्टी असू शकेल. आपण असं नाही म्हणू शकत की आता आज सगळे 14 तारखेला जेवढे ॲडमिट होते सगळं हॉस्पिटल रिकामं, 15ला सगळे आपापल्या घरी. नो. जे हॉस्पिटलची ज्या दिवशी स्थापना झाली त्या दिवसापासून आजपर्यंत हॉस्पिटल चालू आहे, तिथे काम करणाऱ्या व्यक्तीला सुट्टी असू शकेल. सो इट इज वन्स एकदा ते उघडलं की त्याला बंद करण्याचं काही सोयच नाही आहे, बंद नाही होऊ शकत. ते चालू झालं की ते अव्याहतपणे 24 तास 365 डेज कंटिन्युअस प्रोसेस आहे. कंटिन्युअस प्रोसेसची 3 शिफ्टमध्ये चालणारी इंडस्ट्रीसुद्धा मेंटेनन्स ब्रेकडाऊनसाठी बंद असते, हॉस्पिटल असत नाही. अनदर डिफरन्स.
ऑब्वियसली राईट. हॉस्पिटलमध्ये क्लास 1 पासून तर क्लास 4 पर्यंत म्हणजे सगळ्या स्तरातले माणसं काम करतात. इंडस्ट्रीमध्ये तसं असेलच असं नाही आहे, कमी जास्त प्रमाणात माणसं तिथे लागू शकतील. हॉस्पिटलमध्ये अजून तुमच्या काय लक्षात आलं आहे? इंडस्ट्री वर्सेस हॉस्पिटल. येस सर, हॉस्पिटल जो उसमें रोजाना इमरजेंसी आती है, बट मैनेजमेंट जो इंडस्ट्री है उसमें इमरजेंसी राईट. सी इन अ प्रॉडक्ट इंडस्ट्री, प्रॉडक्टमध्ये काही डिफेक्ट असेल परत काही करता येईल. माणूस एकदा गेला आणि आपण म्हटलं एवढं चुकलं गड्या, तर परत माणूस नाही आणता येत. वन्स यू एखादी गोष्ट चुकली, लाईफ एकदा गेलं, तर या जगामध्ये सगळ्यात प्रेशियस काही गोष्ट असेल तर ह्युमन लाईफ आहे. त्याच्यामुळे ह्युमन लाईफची आपण डील करत असल्यामुळे त्याला रिवर्क नाही आहे. तुम्ही एकदा ट्रेन मिस केली की मिस केली. त्या माणसासाठी एकदम प्रेशियस माणूस आहे आणि ते लाईफ चाललं जाणार. त्याच्यामुळे याच्यामध्ये एररची चान्स, नो वन विल टॉलरेट युअर एरर. त्याच्यामुळे हॉस्पिटल इंडस्ट्री मोठी डिफिकल्ट आहे. मशीनमध्ये काय आहे, एखादं प्रॉडक्ट बनवलं आहे, कुठला तरी एक पार्ट मी बनवत आहे टेलिकोमध्ये आणि तो खराब झाला, काय विल रिजेक्ट करायचं, परत यायचं, फक्त त्याचे पैसेच द्यावे लागतील. ह्युमन लाईफची तसं करता येत नाही. दॅट इज मेजर डिफरन्स बिटवीन अन हॉस्पिटल अँड मॅनेजमेंट इंडस्ट्री अँड मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री. अजून एक मोठी गोष्ट आहे बघा, कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही एका वेळेला आपण सगळ्यांची मीटिंग करू शकतो. मशीन विल टेक केअर ऑफ त्याचं प्रोडक्शन, त्याचे मॅनेजर एकत्र बसून काही करू शकता. हॉस्पिटलमध्ये तुम्ही सगळे एकत्र कधीच बसू नाही शकता, कधीच नाही. पार्टमध्ये लोकांना बोलावं लागतं, कारण तुम्ही सकाळची वेळ काढली, थिएटरवाले बिझी असणार, ICUचे लोक राऊंडला बिझी असणार. तुम्ही दुपारची वेळ काढली तर अन्य लोक, पॅथॉलॉजी रेडिओलॉजीच्या लोकांकडे ब्रंट आला असेल, ते लोक बिझी असतील. तुम्हाला हॉस्पिटलमध्ये कॉमन एखाद्या लोकांना काही मेसेज द्यायचा असेल तर कुठलीच वेळ सोयीची नाही आहे. त्याच्यामुळे एखादी गोष्ट कम्युनिकेशन म्हणून आपल्याला सर्वांपर्यंत पोचवायची असेल तर खूप डिफिकल्ट सिच्युएशन आहे. आणि 24 तास चालणारी इंडस्ट्री आहे. आपण सकाळी 10 वाजता एक गोष्ट ठरवली तरी आज काही जणांचा डे ऑफ असेल, नाईट ऑफ असेल, आज कोणाची सेकंड शिफ्ट असेल, कोणाची नाईट शिफ्ट असेल, कोणी सुट्टीवर गेलेला असेल, त्याच्यापर्यंत हा चेंज कम्युनिकेट करणं इज अ हर्क्युलियन टास्क, इज अ हर्क्युलियन टास्क. परत आपण चेंज कम्युनिकेट करतो त्यावेळेला तो माणूस ज्या मनस्थितीत आहे त्यावेळेला तो त्याला रिसीव्ह होतोच असं नाही आहे, तो रिसीव्ह होतोच असं नाही. कारण तो ICUमध्ये एखादी सर्जरी करून आलेला असतो, क्रिटिकल काहीतरी गोष्ट झाली असते आणि त्याला आपण काहीतरी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सांगतो की आता असं असं आलं, सर्क्युलर आलं आहे, हे करायचं आहे. ही इज नॉट इन अ मूड टू लिसन दॅट. त्याच्यामुळे त्याचा मूड पाहून पण काही सांगण्याची वेळ येते. आपल्याकडे माहिती आहे, आपल्याला सांगायचं आहे, पण त्याचा मूड नाही आहे तर सांगून काही उपयोग नाही. इट इज ॲज गुड ॲज सांगितलं आणि नाही सांगितलं. त्याच्यामुळे दी अनदर फॅक्टर विच इज व्हेरी डिफिकल्ट इन हॉस्पिटल इज कम्युनिकेशन, जे आपण सगळे आपल्या स्टाफ मेंबरपर्यंत करू नाही शकत. आणि एकमेकांवर डिपेंडेबिलिटी हॉस्पिटलमध्ये सगळ्यात मॅक्सिमम आहे. आणि देअर कॅनॉट बी अ फिक्स प्रोसेस फॉर ए लिव्हिंग मॅन. इंडस्ट्रीमध्ये कसं असतं, मॅन्युफॅक्चरिंगला इथे 10 मिनिट तो त्यांची असेंब्ली लाईन थांबणार, तिथे आपण काही प्रोसेस करणार, इथे जाणार. आपण असं म्हणू शकतो का दर 10 सेकंदानंतर एक पेशंट येईल, असा हात वर करेल, आपण इंजेक्शन देत राहू, तो पुढे जात जाईल, असं नाही. आले तर 100 पेशंट येणार, 1 तासमध्ये कोणीच येणार नाही. यू कॅनॉट डिसाईड इट. त्याच्यामुळे एखादी प्रोसेस स्ट्रीमलाईन करणं, मॅनपॉवर ठरवणं, आपण सांगू नाही शकत की आज आपल्या कॅज्युलिटीला किती पेशंट येणार, किती ॲडमिट होणार, किती काय होणार, सांगू नाही शकत. आपण एक अंदाज लावू शकतो की दिवाळी दसऱ्याला थोडे कमी असतील, अमावस्या पौर्णिमेला सर्जिकल काही लोक कमी राहतील, असं आपण काही सांगू शकतो, पण दॅट इज नॉट ट्रू. त्याच्यामुळे आपण प्रेडिक्ट नाही करू शकत, मॅनपॉवर प्लॅनिंग नाही प्रेडिक्ट करू शकत, बेड अवेलेबिलिटी प्रेडिक्ट नाही करू शकत, काहीच प्रेडिक्ट नाही करू शकत. इतकं डायनॅमिक सिच्युएशन असतं की दर मिनिट टू मिनिट यू नीड टू मॉनिटर एव्हरीथिंग. माणसं पण डायनॅमिक, त्यांच्या फिलिंग्स पण डायनॅमिक, आजार पण डायनॅमिक. तुम्ही हे नाही म्हणू शकत की बा आपल्याकडे रोज 5 अपेंडिसेक्टमी होतात. ॲव्हरेज इज ओके, फाईन.
ॲव्हरेज असं नाही म्हणता येत. म्हणजे ॲव्हरेजचं एक गमतीदार उदाहरण मी सांगतो. एक मनुष्य होता, बुद्धिमान होता. त्याला 3-4 मुलं होते. एक मुलं कमी उंचीचा, एक इतका असा वेगवेगळ्या उंचीचे मुलं होते. त्याला 4-5 मुलं होते. त्याच्या बायकोनी त्याला सांगितलं की तू बाजारात जाऊन आपल्या मुलांसाठी शर्ट आण. तो गणितातला एक्सपर्ट होता. तो गेला आणि तो म्हणला की 5 मुलांची उंचीची ॲव्हरेज काढून त्यांनी एका ॲव्हरेज मापाचा शर्ट घेऊन आला आणि तो 5पैकी एकाही मुलाच्या अंगात बसेना. कारण ॲव्हरेज हे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशनसाठी ठीक आहे, जगण्याच्या व्यवहारासाठी असं नाही होत आहे. आपल्याला जर कोणी सांगितलं ना की ऑन ॲन ॲव्हरेज बा कोरोनामध्ये ना 1% मॉर्टॅलिटी आहे, पण आपल्याला कोरोना झाल्यावर आपण 1% आहे का 99% आहे, नोबडी नोज. त्याच्यामुळे ॲव्हरेज इज जस्ट टू हॅव सम अंडरस्टँडिंग अबाउट द डिझीज. पण प्रॅक्टिकल लेवलला ती गोष्ट तशी फारशी उपयोगाला येत नाही. तर त्याच्यामुळे हॉस्पिटलमध्ये हा एक महत्त्वाचा फरक आहे. सेकंड पार्ट कम्स ॲज मॅनेजमेंट. तुम्हाला काय वाटतं मॅनेजमेंटमध्ये किती म्हणजे कशाची मॅनेजमेंट आपल्याला करावी लागते? मॅनेजमेंट म्हणजे काय असतं? तुमचं अंडरस्टँडिंग काय आहे? व्हॉट इज मॅनेजमेंट? लिव्ह अपार्ट हॉस्पिटल मॅनेजमेंट, एनी मॅनेजमेंट. तुम्ही आजचा कार्यक्रम केला, बरोबर आहे? हां, या राईट. इट इन्क्लूड्स मॅनेजमेंट ऑफ मॅनपॉवर. सेकंड, हां, येस, टू डू इट सिस्टमॅटिकली. बट हाऊ डू यू मॅनेज इट? हां, right, division of labor. Another thing, time. You need to manage time. You need to manage कोणी कोणचं काम करायचं आहे. You need to manage people. अजून राईट, कोऑर्डिनेशन. हां, रॉ मटेरियल. राईट. अजून हां, and emotions. right, that is also a part. See, it is categorized as you need to manage man. म्हटलं की it includes his emotions, his behavioral pattern, त्याच्या सवयी, सगळं काही. So one is man, another is material. It could be anything. हिअर मटेरियल मे बी पेशंट, आपल्याला जे वॉर्डमध्ये लागतं ते, ड्रग्ज, एनिथिंग. इट इज कॉल्ड ॲज मटेरियल. थर्ड इज मशीन. मॅन, मटेरियल, मशीन. चौथा एम काय आहे? मेथड्स, की ज्याच्याद्वारे, ज्या वेगवेगळ्या पद्धतीच्याद्वारे आपण ही गोष्ट करतो, इज कॉल्ड ॲज मेथड. ज्याला आपण प्रोसेसेस म्हणूया. तुम्ही आता ज्याला सिस्टमॅटिक काम करण्याची गोष्ट म्हणाली, कोऑर्डिनेटेड एफर्ट म्हणाला, इज ए मेथड. आपल्या इथे एखादं काम, म्हणजे आज जर तुम्ही कार्यक्रम केला, ते काम यशस्वी व्हायचं आहे. म्हणजे आज तुम्ही जेवढे विद्यार्थी इथे आलेले आहात आणि इफ यू आर सॅटिस्फाईड विथ द ऑडियन्स, की आपण जेवढे प्रयत्न केले आणि 50 विद्यार्थी यायला पाहिजे होते तेवढे 50 विद्यार्थी आले, आणि यू आर सॅटिस्फाईड अबाउट दी आउटकम ऑफ युअर प्रोग्राम. तर त्यावेळेला आपल्या इथे असं म्हटलं आहे की 5 गोष्टी माणसाला लागतात की ज्याच्यामुळे कुठलंही कार्य सफल होतं. असं भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितलं आहे. माहीत आहे कोणाला? कोणत्या 5 गोष्टी लागतात एखादं कार्य यशस्वी व्हायला? देअर आर 5 थिंग्स. एकाला म्हणतात अधिष्ठानम, म्हणजे याच्या मागचं तुमचं पर्पज काय आहे हे ऑर्गनाईज करण्याच्या मागे. हा जी बुक क्लबची ॲक्टिव्हिटी काढली आहे याच्या मागे तुमचा हेतू काय आहे? तर अधिष्ठानम. सेकंड इज कर्ता, म्हणजे जो काम करणारा माणूस आहे तो कसा पाहिजे. सो अधिष्ठानम, कर्ता, करणम च, पृथक विधम. विधा म्हणजे मेथड, पृथक म्हणजे वेगवेगळ्या मेथड. अधिष्ठानम, कर्ता,
करणं च पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम असं म्हटलं आहे. 4 गोष्टी कोणत्या आहे? तुमचं पर्पज काय आहे, करणारा माणूस कोण आहे, कोणत्या उपकरणांच्या द्वारे तो करणार आहे, कोणची मेथड वापरणार आहे, आणि 5वं परमेश्वराची इच्छा काय आहे. म्हणून जेव्हा शिवाजी महाराजांना म्हटलं की हिंदवी स्वराज्याची स्थापना करायची आहे, तर ते काय म्हणाले, ही तो श्रींची इच्छा. काय फिलॉसॉफी होती? मला नाही करायचं आहे, परमेश्वराची इच्छा आहे, म्हणून मी हे काम करतो आहे. म्हणून अधिष्ठानम कर्ता करणं च पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. अशा 5 गोष्टीची तर 5वी गोष्ट दैवाची काय इच्छा आहे कोणालाच माहिती नाही. आज माहिती नाही आहे आणि जगात कधीच माहिती होणार नाही आहे. 4 गोष्टी आर अंडर अवर कंट्रोल. अधिष्ठानम कर्ता करणं च पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा, एवढं आपल्या हातात आहे. या 4 गोष्टींमध्ये अधिष्ठान म्हणजे माझं काय इच्छा आहे, मी कशासाठी हे सगळं करतो आहे, हा हेतू जितका सेल्फलेस असेल तितकं दैव तुमच्या बाजूने राहील. तुमची जी ऑर्गनायझिंग कमिटी आहे त्या कमिटीला जर असं वाटत असेल की हा कार्यक्रम केल्याने मला सर्टिफिकेट मिळेल, कदाचित माझं कॉलेजमध्ये काय म्हणतात बेस्ट परफॉर्मिंग स्टुडंट म्हणून मला अवॉर्ड मिळेल, किंवा कदाचित पद्मश्रीसुद्धा मिळेल, असं काहीतरी मला मिळेल असं जर का वाटत असेल ऑर्गनायझिंग कमिटीपैकी कोणाला, आणि म्हणून ते या कार्यक्रमात असतील, तर यश मिळण्याची शक्यता कमी आहे. जितकं ते सेल्फलेस असेल. हे सगळं आज आपण ज्ञानेश्वर माऊलींचं पसायदान म्हणतो. ते काय म्हणाले, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात, ज्याला जे पाहिजे ते मिळो. ते असं नाही म्हणले यांना काही मिळणं, यांना मिळावं, यांना थोडं थोडं मिळावं, असं नाही म्हणले. प्राणी जात, ज्याला जे पाहिजे ते. दुरितांचे तिमिर जाऊ, दुरित म्हणजे जे वाईट गोष्टीमध्ये रत आहेत अशा लोकांचा अंधकार नष्ट व्हावा अशी माझी जीवात इच्छा आहे. आपल्या गावच्याच लोकांचं भलं व्हावं असं नाही म्हटले ते. असं सर्वांच्या कल्याणासाठी असा विचार करून जेव्हा आपण एखादी गोष्ट करायला जातो त्यावेळेला परमेश्वर आपल्या बाजूने असण्याची शक्यता जास्त आहे. कारण सर्वांच्या कल्याणाचं काम म्हणजेच परमेश्वराचं काम. त्याच्यामुळे आपण जे काय करू, अधिष्ठान आपल्या जे काय आयुष्यात काम करू, त्याच्यामध्ये मी सर्वांच्या कल्याणाचा विचार करतो काय. मग हॉस्पिटल मॅनेजमेंट म्हणजे हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या, तिथे येणाऱ्या सर्वांच्या कल्याणाचा विचार व्यवस्थापन म्हणून मी जर CEO असेल तर करतो काय. माझ्याकडे पेशंट येणार आहे, पेशंटचे नातेवाईक येणार आहे, डॉक्टर येणार आहे, क्लास 4 माणूस येणार आहे, सगळेजण येणार आहे. या सगळ्यांच्या कल्याणाचा, भल्याचा विचार व्यवस्थापन म्हणून मी करणार असेल तर इज ए गुड मॅनेजमेंट. कारण त्याच्यामध्ये एकाचाच विचार केला म्हणजे डॉक्टरांच्यासाठी फ्रेंडली एन्व्हायरमेंट आहे, नाही कामाचं. स्टाफसाठी फ्रेंडली आहे, नाही कामाचं. फक्त पेशंटसाठी फ्रेंडली आहे, नाही कामाचं. सर्वांच्या कल्याणाचा विचार, पेशंटच्या नातेवाईकांचा, स्टाफच्या, डॉक्टरांच्या, सगळ्यांच्या कल्याणाचा विचार होईल असं व्यवस्थापन करणं तर माझं अधिष्ठान उत्तम आहे. मग सगळ्यांचं कल्याण म्हणजे नक्की काय हो? तुम्हाला काय वाटते? हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचं कल्याण म्हणजे काय करायचं? मॉनिटरी, त्यांना काहीतरी पैसे मिळायला पाहिजे, चांगले पैसे मिळायला पाहिजे, वन थिंग. अजून काय करायला पाहिजे? आत्ता मी सरांशी बोलत होतो, तुमच्या डिमांड असतील म्हटलं, आता तुम्ही सेक्रेटरी झाले, मग त्यांनी सांगितलं की आमच्या हॉस्टेलच्या फॅसिलिटी चांगल्या द्याव्या, आम्हाला स्टायपेंड चांगला द्यावा. तुमच्या पण असतील या, म्हणजे त्यांच्याच असं काय नाही, तुमच्याही असतील या, राईट. हे काय मॉनिटरी गेन्स, त्याच्या फॅसिलिटीज. अजून काय असतं? हां, वेळ, बरोबर आहे. अजून काय असतं? कल्याणातली सर्वोत्कृष्ट गोष्ट कोणची आहे? दीज आर व्हेरी मायनर थिंग्स. मला मिळणारे पर्क्स आणि माझ्या फॅसिलिटीज एकदम छोटी गोष्ट आहे.
याने माणूस समाधानी होत नाही. हे देऊ नये असं मी म्हणत नाही, याने माणूस समाधानी होत नाही. तुम्हाला आयुष्यामध्ये समाधान ज्या क्षणी मिळालं ते ॲनालाइज करून मला उत्तर सांगा. तुम्हाला ज्या विषयाचं समाधान मिळालं तेव्हा काय घडलं हे तुम्ही जरा इंट्रॉस्पेक्ट करा. राईट, वन इज ॲप्रिसिएशन, अदर परफेक्टली राईट. हां हां, सेल्फ रिस्पेक्ट, राईट. अनदर थिंग, हां, डिग्निटी, सन्मान. अजून सेविंग अ लाईफ. मी असं विचारतो आहे, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही 12वीपर्यंत इथे कॉलेजमध्ये येईपर्यंत ज्या वेळेला तुम्हाला असं वाटलं आपल्याला आयुष्यात काहीतरी झालं बा, ज्याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये आदर मिळाला, अशी एखादी घटना आठवा. तेव्हा तुमच्यात काय घडलं ते अनुभवा आणि टेल मी. जे माणूस ज्याच्यासाठी राहतो. हां, समाधान, राईट. समाधान केव्हा मिळतं माणसाला? राईट. एक गोष्ट असते, ज्या वेळेला मला माझी पर्सनल ग्रोथ झाली, उंची वाढली, माझ्या जीवनाची उंची वाढली, त्याच्यासाठी माणूस जगतो. त्या व्यक्तीला असं वाटतं का की त्याची ओव्हरऑल ग्रोथ इथे झाली? सी ग्रोथ हॅज मेनी डायमेन्शन्स. वन इज फायनान्शियल डायमेन्शन्स, फॅसिलिटीज, दोज आर डिफरंट थिंग्स. माणसाच्या, तुम्ही तो मॅस्लोज ट्रायंगल पाहिला आहे, खाली बेसिक नीड्स आहेत आणि सगळ्यात वरची नीड शिकवण्यात आहे ना तुमच्या, का नाही? 12वीपर्यंत मॅस्लोज ट्रायंगल एनीवन नोज? अरे कमालच झाली. सी फंडामेंटल नीड्स आर देअर, ते ज्याला म्हणतात बेसिक नीड्स, अन्न वस्त्र निवारा, बरोबर आहे. त्याच्यानंतर माणसाचे इंटेलेक्च्युअल नीड, मला काहीतरी चर्चा करायला, डोक्याला खुराक पाहिजे, ही त्याची नंतरची नीड. लास्ट नीड माणसाची काय आहे? सेल्फ ॲक्च्युअलायझेशन, म्हणजे ज्याला आपल्या याच्यामध्ये मोक्ष म्हटलं आहे, ही माणसाची लास्ट नीड आहे. अशी वरवर माणसाची नीड वाढत जाते. तर अशी माणसाची ओव्हरऑल ग्रोथ होईल. माझ्या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला, प्रत्येक डॉक्टरांना असं वाटेल का की माझा व्यक्तिगत विकास इथे झालेला आहे? मग विकास म्हणजे नक्की काय हो? माझा विकास झाला म्हणजे काय? वजन वाढलं, उंची वाढली, मग काय? माझा विकास झाला म्हणजे काय झालं? हां, प्रमोशन, फाईन, म्हणजे काही माझ्याकडे पॉवर आली. अजून काय झालं? ज्याला विकास झाला म्हणतात, ती आपली व्याख्या काय? आपल्या भारतीय तत्त्वज्ञानामध्ये विकासाची व्याख्या आहे. हां, राईट. अजून काय? सेल्फ रिअलायझेशन. आपल्या इथे माणसाच्या विकासाची एकदम सिंपल व्याख्या केली. विकासाच्या 5 टप्पे सांगितले आहे. पंचकोश विकास म्हणतात. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश, अशा 5 गोष्टीचा विकास. सगळ्यात सोपं लक्षात ठेवायला काय माहीत आहे? ज्याच्या मनाचा विस्तार झाला आहे, ज्याच्या मनामध्ये अनेक लोक सामावलीत, जो विचार करताना अनेकांचा विचार करतो, म्हणजे त्या माणसाचा विकास झाला. आपण तुकाराम महाराजांचं नाव घेतो, ज्ञानेश्वर माऊलीचं नाव घेतो, असे संत महंतांचं, रामदास स्वामींचं नाव घेतो, विवेकानंदांचं नाव घेतो, रामकृष्ण परमहंसांचं घेतो, असे हजारो लोकांचे नावं आपण आपल्या देशात घेतो. का घेतो बरं? त्यांच्याकडे तर काही प्रॉपर्टी नव्हती, सगळे एकदम काय म्हणतात त्याला, कफल्लक माणसं होय मी ज्यांचे नावं घेतली. एकाईकडे काहीच प्रॉपर्टी नव्हती, खाय प्यायचे वांदे होते सगळ्यांच्या घरात. मग त्यांचे नाव का घेतो आपण? कारण मनाच्या विकासामध्ये, त्यांच्या विकासात हे विश्वची माझे घर असे म्हणणारे होते ते. असं माणसाचा विकास होतो जेव्हा मी सर्वांच्या भल्याचा विचार करणारा होतो, तेव्हा माझी पर्सनल ग्रोथ झाल्याचं मला फिलिंग येतं. आपल्याला जे सॅटिस्फॅक्शन मिळतं ना, तुमच्यापैकी अनेकांनी ते योग्य वर्णन केलं. आपण एखाद्या पेशंटचा जीव वाचवतो तेव्हा काय होतं आपल्याला? तेव्हा आपल्याला जे समाधान मिळतं ना, ते समाधान हे असतं की मी इतरांच्यासाठी काहीतरी कामाला आलो. मी माझ्या तर कामाला येतोच. मी आत्ता साधा काय रजिस्ट्रार होतो आणि आता लेक्चरर झालो, त्यांनी आनंद होतोच, पण मर्यादित काळ टिकतो. आयुष्यात लक्षात राहतं,
ज्या वेळेला मी दुसऱ्याच्या काहीतरी कामाला आलो त्याला. आणि दुसऱ्याच्या कामाला आलो म्हणजेच मी माझ्या मीमध्ये त्याचा मी मिसळला असतो, तेव्हाच मला ग्रोथ आणि समाधान, सॅटिस्फॅक्शन असं झाल्यासारखं वाटत असतं. तर मॅनेजमेंट इन्क्ल्यूड्स त्या व्यक्तीचा विकास होईल असं मला काही करता येतं का. असं जर का मला माझ्या हॉस्पिटलमध्ये करता आलं तर सिंपल आहे. त्या व्यक्तीचा विकास झाला असं मला काही करता येणं, अशी गोष्ट करणं इज ए मॅनेजमेंट. आपण त्याच्या थोड्याशा खालच्या पातळीवर येऊया. समजा एखादी इंडस्ट्री धरूया, म्हणजे कुठलंही नाव घेऊया आपण, टेल्को घेऊया, बजाज घेऊया, व्हिडिओकॉन घेऊया, यू नेम एनी इंडस्ट्री, पेट्रोलियम इंडस्ट्री, रिलायन्स घेऊया. त्या इंडस्ट्रीचा हेतू काय आहे बरं? फाईन, पण ॲट द कशासाठी लोकांसाठी ते काम करतात? राईट, दे वॉन्ट टू मेक मनी आउट ऑफ इट. त्याच्यामध्ये ते लोकांना एथिकल वेनी पैसे मिळवतात, लोकांना पगार देतात, काम करतात, एखादं प्रॉडक्ट बाहेर आणतात, पण शेवटी पर्पज आहे मला पैसे मिळवायचे. ते मॅनेजमेंट जेव्हा चांगलं असतं, म्हणजे टाटाचं मॅनेजमेंट सगळेजण म्हणतात खूप छान आहे, टाटाच्या लोकांना असं वाटतं की आपण टाटामध्येच काम करावं. बरोबर आहे, दे आर व्हेरी प्राऊड की दे आर वर्किंग विथ टाटा. आपल्याला सुद्धा रतन टाटाचं नाव वाचलं तर असं वाटतं है ना. आता परत एअर इंडिया टाटाने घेतलं तर आपल्याला सोडलं, अरे वा वा आता चांगले दिवस येतील असं वाटतं ना आपल्याला. याचा अर्थ ज्या वेळेला तिथे काम करणाऱ्या माणसं त्या इंडस्ट्रीच्या ध्येय धोरणाशी आपलं जीवन जोडून घेतात, त्यावेळेला त्यांना असं वाटतं की ती इंडस्ट्री एका मोटिव्हनी चालली. नाहीतर मालकाची इच्छा पैसे मिळवायची आहे आणि उरलेलं मॅनेजमेंट दुसऱ्याच दिशेने चाललं आहे. मालकाची इच्छा एथिकल वेनी काही व्हावं, स्टाफ दुसरीचकडे चालला आहे. म्हणजे त्याच्या ध्येय धोरणाशी सर्व लोकांना ते माझ्या जीवनाचं लक्ष वाटावं असं करणं इज ए गुड मॅनेजमेंट. म्हणजे जर का मी हॉस्पिटल सेवाभावी वृत्तीने चालणारं हॉस्पिटल म्हणून निर्माण केलं असेल तर माझ्याकडे काम करणाऱ्या प्रत्येकाला असं वाटतं का की या सेवाभावी वृत्तीनेच हे चालावं असं माझ्या जीवनाचं ध्येय आहे, त्याची ओनरशिप ट्रान्सफर व्हावी. आज तुमच्यापैकी एवढे सगळेजण इथे आलात आणि मी बघत होतो कोणी रांगोळी काढणाऱ्यापासून तर प्रत्येकाकडे काही ना काहीतरी तुम्ही जबाबदारी दिलेली होती. आपण जबाबदारी का देतो? कोणीतरी एकाने छान गीत म्हटलं, मला वाटतं तू म्हटलं ना गीत गौरी, तर छान तिने गीत म्हटलं, कोणीतरी ओळख करून दिली, कोणीतरी रांगोळी काढली, कोणीतरी पुष्पगुच्छ दिला, असं सगळं केलं. असं कशामुळे केलं? एकानेच का नाही केलं सगळं? एकानेच करायचं. ज्यांनी माईक हातात घेतलं त्यांनी सगळा रोल करायचा. असं का नाही केलं? का केलं डिव्हिजन ऑफ लेबर? हां, म्हणजे काय पाहिजे होतं तुम्हाला? बेटर आउटकम म्हणजे काय पाहिजे होतं? हां नाही, येस, सगळ्यांची इन्व्हॉल्वमेंट पाहिजे होती. का पाहिजे होती इन्व्हॉल्वमेंट? जर का प्रोग्राम यशस्वी व्हायचा असेल तर सगळ्यांना तो प्रोग्राम माझा वाटला पाहिजे. तो जर माझा वाटायचा असेल तर माझा काहीतरी त्याच्यात हिस्सा पाहिजे. मग माझा हिस्सा पाहिजे असेल तर मग तू ओळख करून दे, तू पुष्पगुच्छ दे, तू रांगोळी काढ, तू गीत म्हण, तू निरोप दे. दिस इज द वे वी डिस्ट्रीब्यूट द रिस्पॉन्सिबिलिटी. वाय डू यू डिस्ट्रीब्यूट द रिस्पॉन्सिबिलिटी? बिकॉज वी वॉन्ट टू मेक प्रोग्राम सक्सेसफुल अँड सक्सेस कॅन हॅपन ओनली इफ एव्हरीवन फील्स दॅट हा आमचा कार्यक्रम आहे. जर का प्रत्येकाला असं वाटलं की हे हॉस्पिटल माझं आहे तर तो त्याची काळजी योग्य पद्धतीमध्ये घेईल. तर प्रत्येकाला ही ओनरशिपची भावना येणं, म्हणजे माझ्या बापाचं हॉस्पिटल आहे असं नाही, हे माझं हॉस्पिटल आहे. बरोबर आहे, माझ्या बापाचं आहे असं वाटलं तर ती मस्ती झाली. हे माझं हॉस्पिटल आहे असं वाटणं, हा माझा देश आहे असं वाटणं, हे माझं कुटुंब आहे असं वाटणं, ही भावना त्या कर्मचाऱ्यांच्या मध्ये येणं इज कॉल्ड ॲज गुड मॅनेजमेंट. आता हा मॅनेजमेंटचा खालचा स्तर आहे.
मी असं म्हणतोय की मी त्यांना आपलं वाटावं असं नाही आहे, सर्व समाजाला हे हॉस्पिटल आपलं वाटावं. हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्याला तर आपलं वाटावं. हॉस्पिटलमध्ये जे काम करत नाही त्यांनाही आपलं वाटावं. इज ए हायर लेवल ऑफ मॅनेजमेंट. कितीतरी लोक हेडगेवर हॉस्पिटलमध्ये, अगदी मी आज जोशी सरांशी बोलत होतो, त्यांचे मित्र तिथे काम करतात, अनेक माझे सहकारी, त्यांचे वर्गमित्र होते. ते एकदम काय म्हणाले, आपल्या हेडगेवर हॉस्पिटलचं कॉलेज कधी निघतं आहे. ते तिथं काम नाही करत, पण ते बोलताना चटकन मला म्हणाले, मग आपलं कॉलेज सर कधी निघतं आहे. जे तिथं काम करत नाही त्यांना ते आपलं कॉलेज वाटावं. इज ए सक्सेस ऑफ मॅनेजमेंट असं वाटावं. कितीतरी विद्यार्थी आहेत माझे, अनेक मित्र इथे पण बसले आहेत, अनेक वर्षांपासूनचे ते माझे मित्र आहेत. इथे लेक्चरर असल्यापासून तर सगळे, म्हणजे अगदी आता आपले इथे डीन तिकडे गेलेला मुकुंद माझा मित्र आहे, मुकुंद तायडे, असे अनेक जण जेव्हा भेटले तेव्हा ते म्हणतात मला बोलताना, अरे ते आपल्या हॉस्पिटलचं कधी करणार रे भूमिपूजन. तो तर काम नाही करत, माझ्याकडे करण्याची शक्यता पण नाही आहे, रिटायरमेंट नंतर पण नाही आहे, पण त्याला ते आपलं वाटतं आहे हॉस्पिटल. दिस इज द वे ते मॅनेजमेंट शुड ग्रो. पहिला टप्पा आहे निम्न स्तरावरचा, हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्याला ते आपलं वाटतं का. दुसरा टप्पा, जे हॉस्पिटलमध्ये काम करत नाही ते समाजाला वाटतं का हे आमचं आहे. शिवाजी महाराजांचे वंशज काही तिकडं त्या गडावर जाऊन बसले नाही, रायगडावर, की आमची समाधी नीट सांभाळा म्हणून. त्यांचे 2-4 नातेवाईक आजूबाजूला बसले आहे. समाजाला वाटतं आहे ही समाधी नीट सांभाळायला पाहिजे, हे आमचे आहे. स्वामी विवेकानंदांचा पुतळा असेल आणि कोणी त्याला धक्का मारत असेल तर समाज म्हणणार आहे नाही, हे नाही चालणार, कारण समाजाला ते आपले वाटतात आहे. ही मॅनेजमेंटची, आपण समाजाशी एकरूप होण्याची सर्वोच्च पातळी आहे. असं सगळी गोष्ट ही आपली वाटेल, हा भाव जितका आपण पक्का करू तितकं व्यवस्थापन पक्कं राहील. मग आपलं वाटण्यासाठी काय करावं लागतं. राईट, पण करायचं काय. असं तर नाही हे घ्या इमोशन, आता थोडं थोडं देतो सगळ्यांना, वाटून घ्यावा. हा कार्यक्रम आपला वाटावा, याच्यासाठी तुम्ही एक गोष्ट केली की तुम्ही डिस्ट्रीब्युशन ऑफ दी रिस्पॉन्सिबिलिटी केलं. अजून काय केलं. ॲक्टिव्हली अजून काय केलं. राईट, अजून काय केलं. राईट, एक सगळ्यांना त्यांनी सन्मानपूर्वक घेतलं. अजून राईट, एकमेकांवर आपण विश्वास ठेवला. अजून काय केलं. तुम्ही जे केलं आहे म्हणून आज जितके विद्यार्थी आले. तुम्ही मला इथे बोलवावं याच्यापूर्वी काय केलं. म्हणजे आजचा वक्ता किंवा पाहुणा मी असावा याच्यापूर्वी काहीतरी चर्चा केली असेल. ही जी डिसिजन मेकिंग प्रोसेस होती तुमची, त्याच्यामध्ये तुमच्यापैकी 4 जणांनी सुचवलं असेल याला बोलवूया त्याला बोलवूया, कोणीतरी सांगितलं असेल ह्यांना नको त्यांना बोलवूया, सगळी काहीतरी चर्चा झाली असेल. ती चर्चा करून तुम्ही निर्णय केला की आपण हे करूया. सगळ्यांचं कन्सेन्सस जमा केलं आणि तुम्ही निर्णय केला. हे कन्सेन्सस तुम्ही जितक्या चांगल्या पद्धतीने लोकांमध्ये करू शकाल तितकं लोकांना तो कार्यक्रम आपला वाटेल. जर निर्णय मी केला आणि तुम्हाला फक्त सांगितलं तुम्ही निरोप द्या तुम्ही हे करा, तर कोणी करणार नाही. जेव्हा मी हे करूया का, आजच्या दिवशी कार्यक्रम करूया का, ॲनाटॉमी हॉल नाही मिळाला तर कुठे करूया का, ही वेळ ठेवूया का ती वेळ ठेवूया, हा विषय चर्चेला घेऊया का तो विषय चर्चेला घेऊया, वेन वी डिस्कस ऑल दोज थिंग्स, ओनरशिप ऑटोमॅटिकली येते. आणि जेव्हा आपण डिस्ट्रीब्युशन करतो कामाचं तेव्हा माणूस त्या कामाला कष्ट करतो. कष्ट केल्यामुळे अटॅचमेंट तयार होते. कष्ट नाही केले तर अटॅचमेंट तयार नाही होत. मी एक उदाहरण देतो. समजा तुमच्या आईबाबांनी तुमचा जन्म झाल्याबरोबर
तुम्ही समजा नांदेडला जन्मले आणि तुमच्या आईबाबांनी तुम्हाला कन्याकुमारीला नेऊन सोडून दिलं असतं जन्म झाल्या झाल्या, आणि तुम्ही नंतर डॉक्टरकीला ॲडमिशनही घेतली असती, तर तुम्हाला तुमच्या आईबाबा समोर जरी आणले तर तुमच्यापैकी कोणालाच, ना तुमच्या आईबाबांना आणि ना तुम्हाला, त्यांच्याविषयी काहीही वाटलं नसतं. तुमच्या आईबाबांना तुम्ही त्यांचे मुलं किंवा मुलगी आहे असं वाटण्याचं एकमेव कारण त्यांनी तुमच्यासाठी केलेले कष्ट, ते तुम्हीही अनुभवले आणि त्यांनीही अनुभवले, म्हणून अटॅचमेंट तयार होते. कर्मातून आसक्ती तयार होते. हा माझा मुलगा आहे, याच्यासाठी मी कष्ट करतो म्हणून आसक्ती तयार होते, अटॅचमेंट तयार होते, आणि म्हणून मला हा माझा मुलगा ही माझी मुलगी असं मला वाटायला लागतं. जर का मी त्याच्यासाठी काही कष्ट केले नाही तर मला त्याच्याविषयी कधीही अटॅचमेंट वाटू शकत नाही. मी जर तुमच्यापैकी काही लोकांना असं म्हटलं असतं, हा कार्यक्रम करायचा आहे ना, असं कर, तू जरा हॉल जरा स्वच्छ करून घे, तू हे टेबल पाहून घे, तू हे चादर टाकून, जितक्या लोकांना तुम्ही याच्यासाठी कष्ट करायला लावाल त्याला त्रास होईल ते कष्ट करायला, पण त्याच्यातून त्याला तो कार्यक्रम आपला वाटेल. असं आपण आपल्या व्यवस्थापनामध्ये किती लोकांना कष्ट करायला लावतो. आफ्टर टेकिंग अ डिसिजन इन कन्सल्टेशन झाल्यानंतर जेव्हा तुम्ही कष्ट करायला लावतात तेव्हा त्याच्यातून प्रेम तयार होतं. निर्णय मी घेतला आणि कष्ट तुम्ही करा, म्हणजे आता मी तुम्हाला सांगतो झाडू मारून ठेवा, मी जरा बाहेर जाऊन येतो, काही कामाचं नाही. मी पण झाडू मारणार, तुम्ही पण मारणार, आपण एकत्र कष्ट करणार, आपल्या सर्वांना त्या प्रत्येक गोष्टीची आठवण राहील. प्रत्येक गोष्टीची आपल्याला आठवण राहील की आम्ही कार्यक्रम करताना, तुम्हाला माहीत नाही सर, आम्ही नाही का 2021 साली कार्यक्रम केला होता, झाडू मारण्यापासून आम्ही सगळं केलं, असं तुम्ही 20 वर्षानंतर पण सांगणार. कारण तुम्ही त्या कार्यक्रमासाठी केलेले कष्ट तुमच्या मनामध्ये ही गोष्ट माझी आहे ही भावना तयार करते. म्हणून आपण एखादं मॅनेजमेंट म्हणून काही करणार असाल, जसं तुम्ही आज हा कार्यक्रम केला, त्याच्यामध्ये आपलेपणा वाटण्यासाठी त्या व्यक्तीला त्या कार्यक्रमामध्ये डिस्ट्रीब्युशन ऑफ दी वर्क हे फक्त चांगला व्हावा, कार्यक्रम कोऑर्डिनेटेड व्हावा म्हणून नाही, आपला व्हावा म्हणून करावं लागतं. आणि जेव्हा ते आपलं असतं तेव्हा माणूस त्याच्यासाठी सगळं काही करतो. आपलं असतं तेव्हा माणूस सगळं काही करतो त्याच्यासाठी, त्याचं इंटलेक्ट वापरतो, सगळं काही, युक्ती बुद्धी सगळं काही मनुष्य वापरतो. सो मॅनेजमेंट इज ऑल अबाउट त्या व्यक्तीला हा निर्णय त्याचा वाटावा असा. मी जर का हॉस्पिटल मॅनेज करणार असेल, एखादा कार्यक्रम मॅनेज करणार असेल, माय जॉब इज टू सी दॅट प्रत्येकाला असं वाटेल की आय एम इन्वॉल्ड इन टू द डिसिजन मेकिंग प्रोसेस अँड आय हॅव टेकन धिस डिसिजन. आपण डॉक्टर तुपकरींना बोलूया, हा माझा निर्णय आहे, या निर्णय प्रक्रियेमध्ये मी होतो, असं ज्या दिवशी त्याला वाटतं तेव्हा तो त्या कार्यक्रमासाठी कष्ट करतो. ऑर्डर म्हणून कधीही कोणीही माणूस आपलेपणाने वाटत नाही. सो ऑल मॅनेजमेंट इन्व्हॉल्व्स दिस थिंग. किती वेळ झाला मला माहिती नाही. किती वेळ संपली का वेळ आपली? 10 मिनटं आहे का संपली? कितीला सुरू झाला आपलं? 15 मिनटं आहे. फाईन. मी 4च शब्दापुरतं बोलणार आहे. एक लिडरशिप आणि स्किल, संपला माझा विषय. सो अनदर थिंग इज लिडरशिप. तुम्ही लिडरशिप कोणाला समजतात? लिडरशिप म्हणजे लीडर म्हटल्याबरोबर तुमच्या मनात काय वाटतं? हां, बरोबर. हां, सांग. बॉन्डिंग चांगली करतो, राईट. अजून हू हॅज अ मॅक्सिमम पॉवर. फाईन. अजून हां, मराठीमध्ये लीडरला काय म्हणतात? नेता. म्हणजे काय म्हणतात माहीत आहे? जो नेतो तो नेता. कुठे नेतो? आपण जे ध्येय ठरवलं आहे त्या ध्येयाप्रती सर्व लोकांना जो घेऊन जातो तो नेता. पण आपल्या मनात नेता म्हटल्यावर काय प्रतिमा आहे? पांढरे कपडे घातलेले, डोक्यावर टोपी असलेली, जॅकेट असलेलं, है ना, असं आपल्याला वाटतं. हातात असा गॉगल, एक मोबाईल असा करताना, भाऊ तुम्ही पुढे व्हा, आम्ही तुमच्या मागे आहे.
त्याला नेता नाही म्हणत. शिवाजी महाराज नेते होते. नेतृत्व गुणाचं उत्कृष्ट उदाहरण शिवाजी महाराज आहे. नेतृत्व गुणाचं उत्कृष्ट उदाहरण प्रभू रामचंद्र आहेत. शिवाजी महाराज आपण त्या मनाने जवळचे अर्वाचीन काळातले आहेत. शिवाजी महाराजांचं जीवन आठवा आणि नेत्यामध्ये काय गुण लागतात ते सांगा, म्हणजे लिडरशिप काय आहे हे आपल्याला समजेल. लिडरशिप म्हणजे माणसाला बोलता आलं पाहिजे, भाषण देता आलं पाहिजे, त्याचा पेपरमध्ये फोटो आला पाहिजे, भाऊ तुम्ही पुढे व्हा, त्याला नेते नाही म्हणत. ती बकवासबाजी झाली. मग नेता कोणाला म्हणायचं? राईट. हू इज हॅव्हिंग अ व्हिजन. सर्वसमावेशक. राईट. अजून प्रजाहितदक्ष. राईट. एकदम बरोबर. पहिली गोष्ट, ज्या माणसाचा कुठलाही स्वार्थ नाही, ज्याला नेता म्हटलं तर नको वाटेल असा माणूस नेता. ज्याला कोणी म्हटलं की तुम्ही व्हा पुढे, तो म्हणलं मला नको, तू हो पुढे, अधिक चांगलं नाही, माझी काही गरज नाही. जो माणूस एखादी गोष्ट यशस्वी झाल्यावर त्याचं क्रेडिट घेण्यामध्ये इंटरेस्टेड नाही. शिवाजी महाराज असं नाही म्हटले ही शिवाजी महाराजांची इच्छा हिंदवी स्वराज्याची, येतो श्रींची इच्छा असं म्हणले. त्यांची इच्छा आहे म्हणून, माझी इच्छा आहे म्हणून मी हिंदवी स्वराज्यासाठी काय खटपट नाही केलेली आहे. असा ज्याचा काहीही इगो नाही आहे, ज्याचा अहंकार संपला आहे, ज्याला आत्मविलोप असं म्हणतात, असा माणसाचा नेता होऊ शकतो. आत्ता आपण जे सो कॉल्ड नेते बघितले ते जबरदस्त अहंकारी, इगोइस्टिक आहेत. त्यांना फोटोतही तेच पाहिजे, घोषणातही तेच पाहिजे, पदातही तेच पाहिजे, सगळं. म्हणजे कसा नसावा असं म्हणायचं असेल तर आत्ताची प्रतिमा आहे. कसा असावा असेल तर त्याच्या एक्झॅक्टली विरुद्ध आहे. ज्याच्याकडे बघून मला असं वाटेल की मला काही शिकायचं आहे, मला असं जीवन करायचं आहे, शिवाजी महाराजांकडे बघून मला असं वाटतं की आपण पण शिवाजी महाराज व्हावं, अशी जो प्रेरणा देतो तो नेता. नेता कोणाला म्हणायचं की ज्याचे अनुयायी असं म्हणाले आधी लगीन कोंडाण्याचे. जो माणूस दुसरा मनुष्य त्याचा जीव द्यायला तयार आहे आपल्या नेतृत्वासाठी, असे सहकारी जो जमा करू शकतो तो नेता. ये हृदयीचे ते हृदयी जो टाकू शकतो तो नेता. जी माझ्या मनात गोष्ट आहे ती जशीच्या तशी समोरच्याच्या माणसाच्या मनात हिंदवी स्वराज्यासाठी आपल्या कुटुंबाचं सर्वस्वपणाला लावणारे अनुयायी तयार करणारा अद्भुत मनुष्य म्हणजे शिवाजी महाराज. आपल्या संकल्पना जशाच्या तशा सर्वसामान्य माणसांमध्ये आलेल्या. यापैकी जेवढे मावळे होते कोणीही एक्स्ट्रा ऑर्डिनरी शिवाजी महाराजांचा संपर्क येण्याच्या आधी नव्हते. महाराजांचा संपर्क आला आणि त्यांच्या मनामध्ये एक प्रेरणा जागली आणि ते असं म्हणाले, हो आता जे काय करायचं आहे ते स्वराज्यासाठी आम्ही करू. असे सवंगडी निर्माण करणं की ज्याच्या मनामध्ये ही प्रेरणा येईल, हे हॉस्पिटल माझं आहे, माझं आयुष्य या विषयासाठी लागेल, वन लाईफ वन मिशन, माझ्या आयुष्याचं एकच ध्येय असेल, हे माझं हॉस्पिटल असेल, असा अनुयायी तयार करणं याला म्हणायची लिडरशिप. लिडरशिप म्हणजे असं नाही चला मी सांगतो पटकन तुम्ही इकडे जा, तुम्ही तिकडे जा, हे काम करा, ते तर सांगकाम्य माणसं तयार झाले. शिवाजी महाराजांनी असं कोणाला नाही सांगितलं. आग्र्याहून सुटका झाली तर महाराजांसाठी त्यांचे सहकारी म्हणाले मी झोपतो याच्यात, तुम्ही जावा इथून. त्याला तर माहीत होतं आता आपला जीव जाणार आहे. ही वॉज रेडी, प्रिपेअर्ड. पण तो म्हणाला आमचे महाराज गडावर जायला पाहिजे. इतकं समर्पण आपल्या कार्यकर्त्यामध्ये तयार करण्याची क्षमता असणं म्हणजे नेतृत्व गुण असणं. बाकी नेता क्रिएटिव्ह पाहिजे, नेता विजनरी पाहिजे, सगळं काही पाहिजे, पण सगळ्यात पहिले नेता असा लागतो. दुसरी गोष्ट, नेता असा लागतो की प्रत्येकाला असं वाटावं
हा माझ्यापेक्षा 1-2 पाऊलच पुढे आहे. जेव्हा असं वाटतं की तो नेता तिथे आहे आणि मी इथे आहे, तर माझी हिम्मत राहत नाही तिथपर्यंत चालण्याची. मला वाटतं बहुत बड़ा आदमी बॉस अपने से नहीं हो सकता. प्रत्येक व्यक्तीला तो अप्रोचेबल लागतो. महाराज अप्रोचेबल होते. कुठलाही सामान्य मनुष्य महाराजांपर्यंत जाऊ शकत होता. असा सर्वसामान्यांना अप्रोचेबल आणि एक पाऊल पुढे तो माणूस आपल्या जवळ आला की महाराज अजून एक पाऊल पुढे. असं व्यक्तीचा विकास करण्याचं कौशल्य शिवाजी महाराजांमध्ये होतं. मग मी जर का हॉस्पिटल मॅनेजमेंट करणार असेल तर माझ्या सर्व लोकांना असं वाटणं की हे हॉस्पिटल माझं आहे. त्याच्या पलीकडे समाजामध्ये असं वाटणं की हे हॉस्पिटल सर्व समाजाचं आहे. माझे सहकारी असे तयार होणं की ज्यांना असं वाटणं की मला दुसरीकडे ऑफर आलेली आहे. तुमच्याकडे काय 50,000 रुपये पगार आहे, तिकडे 60,000 रुपये पगाराची ऑफर आहे. त्याला वाटणं नाही, माझं आयुष्य इथेच जाणार. 1 लाईफ 1 मिशन. अशी समर्पण भावना व्यवस्थापनातून तयार होणं याला म्हणायचं हायेस्ट लेवल ऑफ लीडरशिप स्किल्स. राईट. आणि शेवटचा शब्द आहे स्किल्स, म्हणजे कौशल्य. याचा अर्थ काय आहे? जे माणसाला प्रयत्न साध्य आहे. आपण ठरवलं तर हे आपल्यापैकी प्रत्येकाला शक्य आहे. तुम्ही जर विचार केला की मला असं नेतृत्वामध्ये असे नेतृत्व गुण विकसित करायचे आहेत, तर जे तुमच्यापैकी प्रत्येकाला शक्य आहे. स्किल्स याचा अर्थ जी गोष्ट प्रयत्नांनी प्रोसेसमध्ये टाकल्यानंतर शक्य आहे. आपल्यापैकी प्रत्येकजण फर्स्ट MBBSला आलात तेव्हा तर काही सर्जरीचं काही येत नाही, टाकी पण घालता येत नाही. पण काय करतात? ज्युनियर रेसिडेन्सी होते, शिकवतात, 2-4 शिव्या पण बसतात. काय गाढवासारखं केलं असंही ऐकावं लागतं. चल निघ इथून बाहेर हे पण ऐकावं लागतं. थिएटरमध्ये येऊ नको हे पण ऐकावं लागतं. पण हे करता करता येऊन जातं. हे सगळ्या प्रक्रियेमध्ये जे प्रॅक्टिसनी येतं त्याला म्हणतात स्किल्स. तर अशा सगळ्या गोष्टी जर का तुम्ही प्रयत्नसाध्य, जे जन्मतः येण्याची गरज नाही आहे, अशा गोष्टी प्रयत्नसाध्य असणं त्याला म्हणायचं स्किल्स. अशा 4-5 शब्दांचा मला समजलेला अर्थ आणि माझा हॉस्पिटलशी असलेला 89 सालापासून आतापर्यंत 32 वर्षाचा असलेला संबंध, त्याच्या आधारे मी काही गोष्ट तुमच्यापुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. बोलायला बसलो मी तर रिलेशनशिपपासून मॅन मटेरियल मशीन मेथड आणि त्याच्यातलं हार्ट हँड मिलिटरी मॅनेजमेंटपासून मॅनेजमेंटची हिस्ट्री काय, कसं कसं बदल होत गेला, जॅपनीज मॅनेजमेंट कशी आली, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट कशी आली, असं वगैरे वगैरे. असं कितीही क्लिष्ट आणि कितीही टप्पे तुम्हाला मी त्या विषयामध्ये सांगू शकेल. पण शेवटची एक गोष्ट सांगतो आणि थांबतो. राजा रणजित सिंगाची गोष्ट आहे. राजा रणजित सिंग त्यांची सवारी बाहेर पडली आणि एक मनुष्य समोर पुढे चालला होता आणि तो जोरजोरात ओरडत होता, बा मुला हिजाव महाराज पधार रहे है होशियार, म्हणून तो चाललेला. लोकांनी बाजूला व्हावं. एक म्हातारी बाई होती. ती म्हातारी असल्यामुळे तिला कानाने ऐकू पण येत नव्हतं. ती रस्त्याच्या बाजूला एका झाडाला, बोराच्या झाडाला दगड मारत होती. तिच्या मुलांनी तिला तसंच टाकलेलं होतं. ती बोराच्या झाडाला दगड मारायची, बोरं खाली पडायचे, ती आठवडी बाजारात विकायची. त्या काळात जे काय 4 आठाणे तिला मिळतील त्याच्या आधारावर तिचं 1 आठवडा संसार चालायचा. त्याप्रमाणे तिने एक दगड झाडाला मारला. झाडाच्या एका खोडाला तो दगड लागला आणि तो जाऊन राजा रणजित सिंगाच्या कपाळाला लागला. कपाळाला लागल्यावर भळवळ रक्त आलं. रक्त आल्यावर त्याच्या बाजूचे जे सहकारी राजाचे होते संरक्षक, त्यांनी सांगितलं, पकडो, किसने पत्थर मारा आहे. त्याप्रमाणे त्या बाईला पकडण्यात आलं. त्यांनी राजाकडे पाहून, राजाने असं डोक्याला हात लावलेला, भळभळ रक्त येत आहे. त्या माणसाने ऑर्डर दिली, 2 हात इसके कलम कर दो. राजा म्हटला, थांबा, आपण दरबारात जाऊ. लोकांना वाटलं आता राजानेच थांबा म्हटल्यावर काय करणार. दरबारात गेले.
दरबारामध्ये राजा सिंहासनावर बसला, डोक्याला असा हात लावलेला, आणि आता राजा काय म्हणणार आहे. राजाने त्यांच्या खजिनदाराला इशारा केला. खजिनदार गेला आणि त्याने एक मोठं चांदीचं ताट आणलं, त्याच्यावर सोनं, चांदी, मोहरा, फुलं आणि त्या बाईचा सत्कार केला आणि म्हटलं की तू जा. लोकांना म्हटलं कमाल झाली, आपण जे 2 हात तोडायला लागले ह्यांचं सत्कार करून पाठवलं. जे जवळचे सहकारी होते त्यांनी विचारलं की महाराज याच्यातलं गोष्ट आम्हाला सांगा की तिने दगड मारला, तुमचं डोकं फुटलं, रक्त आलं आहे आणि तुम्ही या बाईचा सत्कार केला. महाराजांनी दिलेलं उत्तर तुम्ही आणि मी आपल्या आयुष्यात लक्षात ठेवण्यासारखं आहे. त्याने उत्तर असं दिलं की ते निर्जीव असं झाड जे कोणासाठी काहीही करू शकत नाही, त्या एका अर्थाने अचल असलेल्या झाडाला त्या बाईने एक दगड मारल्यावर जे बोरं पडतात तिने त्या बाईचा 1 आठवड्याचा संसार चालतो. तर या चालत्या बोलत्या महाराजाला कुणी दगड मारलं तर आयुष्यभर पुरेल असं मी वागेन. आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये परमेश्वराने आपल्याला दुसऱ्यासाठी काहीतरी करण्या इतकं महाराजा रणजित सिंगासारखं मोठं बनवलेलं आहे. जर कोणी या समाजामध्ये भलं काम करता करता दगड मारला तर ही गोष्ट आयुष्यात लक्षात ठेवा. जेव्हा महाराजांनी त्या बाईची चौकशी केली तेव्हा त्याच्या लक्षात आलं की या बाईला कोणी नाही आहे. कोणी नसलेल्या माणसाची गोष्ट ते अचल असलेलं झाड 1 आठवडा काळजी करते. तर ते म्हणत मी हा चालता बोलता महाराज आहे, जिवंत महाराज आहे, त्याला जर कोणी दगड मारला आयुष्यभर पुरेल असं मी काहीतरी करेन. तुम्ही तसे महाराजांसारखे मोठे आहात, समाजासाठी काही करू शकता अशा स्थानी तुम्ही आहात. छोट्या छोट्या उपक्रमातून तुमच्यामध्ये ही नेतृत्व गुणाची हे स्पिरिट हे असंच विकसित होत जाओ. आणि विकसित झालेली गोष्ट आज तुम्ही भारतमातेचा फोटो समोर ठेवला आहे. अशा एका सुसंस्कृत कार्यक्रमामध्ये मला उपस्थित राहण्याचं भाग्य मिळालं. मी परमेश्वरचरणी अशी इच्छा व्यक्त करतो की तुमच्यामध्ये अशा नेतृत्व गुणांचा विकास हो आणि हे विकसित झालेलं पुष्प या भारतमातेच्या चरणी काहीतरी भलं काम करण्यासाठी खर्च हो, अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. हॉस्पिटल मॅनेजमेंट अँड लिडरशिप स्किल्स या विषयावर अत्यंत उत्कृष्टरित्या भाषण देण्यापेक्षा परस्पर संवाद आणि कथेच्या माध्यमातून तुमचे विचार आमच्यापर्यंत पोहोचवले याबद्दल आम्ही तुमचे ऋणी आहोत. नाव आय वुड लाईक टू इन्व्हाइट डॉक्टर हर्षद पाडेकर सर, GSO CGMA, to give us guidance on career opportunities in surgical branches. Thank you very much. I welcome you all. Thanks for inviting me. I would like to thank GMC Book Club. Thank you, sir. It's an honor to be with sir today even here with Rosikar ma'am, sir. Thank you very much for inviting. So, I remember when I was in your stage, जेव्हा फर्स्ट MBBS मी जॉईन केलं त्यावेळेस मी एक स्टुडंट होतो. सेकंड MBBS ची ज्यावेळेस पोस्टिंग सुरू झाली त्यावेळेस सर्वात प्रथम सर्जरी पोस्टिंग आमची सुरू झाली. तर तेव्हा बहुतेक पहिल्यांदा असं अनुभव आला की आपण डॉक्टर म्हणत आहोत, आपण विद्यार्थी नसून आता डॉक्टर या डायरेक्शनला वाढत आहोत. तर फर्स्ट पोस्टिंग सर्जरीमध्ये मला वाटतं तुमचे पोस्टिंग्स जे असतात त्यांचं सगळ्यात मोठं योगदान असतं तुम्ही पुढे काय कराल किंवा कोणती ब्रांच घ्याल. इट इज द पोस्टिंग्स विच यू अटेंड विच डिसाइड व्हॉट यू विल डू फर्दर. सो आय स्टिल रिमेंबर आय हॅड professor in general surgery, his name was Prashant Meshram sir. I still remember him. His skills and his way of teaching were the things which led me to love surgery. For me it was very easy. माझं पहिलं प्रेम म्हणावं तर सर्जरीज होतं. So I chased only one girl. So that's why I'm a general surgeon today. So I guess you guys will be in a big suit right now कारण कोविडमुळे तुमचे पोस्टिंग सर्टिफिकेट झालेले नाही. तर आता सध्या तुमच्या सर्वांच्या मनात एकच प्रश्न असेल, क्लिनिकल, प्री क्लिनिकल की पॅराक्लिनिकल. अशीच एक गोष्ट सांगायची तर ज्यावेळेस आमची मेडिसिन पोस्टिंग होती त्यावेळेस आमच्या मेडिसिन HOD मी आम्हाला
तुम्हाला सर्वांना उभं करून विचारलं होतं तुम्ही डॉक्टर का झाला, तर प्रत्येकाचं उत्तर ह्या बाबतीत वेगवेगळं असतं. तर कोणी म्हणालं मी लोकसेवेसाठी झालो, कोणी म्हणालं की माझ्या घरी आई वडील आले, कोणी म्हणालं मला लहानपणापासून बनायचं होतं. त्यात सरांचं असं म्हणणं होतं की सर्व गोष्टी चुकीच्या आहेत. म्हणजे मला त्यावेळेस ही गोष्ट पटली नाही, बहुतेक तुम्हालाही नाही पडणार. त्यांचं असं म्हणणं होतं की मेन एम सर्वांचा डॉक्टर हा असतो की आपल्या सर्वांना आपलं लाईफस्टाईल चांगलं करायचं, आपल्याला पैसे कमवायचे, म्हणून आपण डॉक्टर झालो. काही जणांना ही गोष्ट पटली, काहींना पटली नाही. आता ज्यावेळेस मी जॉईन केलं, आता मला वाटतं की कुठेतरी लहान इथून मोठा तास असावा, पण कुठेतरी सगळ्यांचं चुकलं. त्या दिवशी बहुतेक त्यांनी काही लोकांचे मन टॅम्परही केले असते. आपण डॉक्टर पैसे कमवण्यासाठी नाही झालो, आपण डॉक्टर लोकसेवेसाठीच झालो, आपण पेशंटचं भलं करण्यासाठी. कारण आपल्याकडे ज्यावेळेस पेशंट येतो, आपल्याकडे एक पेशंट असतो, त्या पेशंटमध्ये डिपेंडेंट कमीत कमी त्याच्या घरचे 2-3 लोक असतात. तुम्ही ज्यावेळेस एक पेशंट बरा करता, आजही ज्यावेळेस माझ्याकडे कोणी समजा सेप्टिक कॅन्टीन घेऊन पुढचं पेशंट आला असेल, पहिली गोष्ट ही असते की वी डिसाइड टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम, वी डिसाइड हाऊ टू सेव्ह द लाईफ. कारण की एक माणूस द ब्रेड विनर ऑफ द फॅमिली, इफ ही बिकम्स न्यू, जर एक पायाचा भाग त्यांचा गेला तर पूर्ण घर कोसळण्याची शक्यता असते. त्यांचं जे राहणीमान असतं ते एका स्टेजवरून एवढ्या खाली पडतं आणि ते पुढे असं एक सर्कल चालू होतं की त्यांचा मुलगा किंवा त्यांची मुलगी तिथून सुरुवात होते, तिची रेस्पॉन्सिबिलिटी घेत जाते खाली. इट चेंजेस द होल सिस्टम ऑफ द फॅमिली. तर तुम्ही लोकसेवेसाठी आणि पेशंटचं भलं करण्यासाठी डॉक्टर होणार हे लक्षात ठेवा. Coming to branches which you should choose, I think तुमचं जे ट्रान्झिशन होतं, which changes you from a student to doctor in a clinical postings, rather than that internship. मी स्वतः JJ मधून इंटर्नशिप केलेली आहे, I was an external here. इथे इंटर्नशिप एवढी सिरियसली घेतली जात नाही, मला माहिती आहे. बट इंटर्नशिपमध्ये तुम्हाला जो एक्सपोजर येतो प्रत्येक फील्ड्सवर, मेनली क्लिनिकल फील्ड्स, दॅट इज द डिसाइडिंग पॉईंट व्हॉट फील्ड यू शुड चूज. आपण शोज बघतो, आपण पिक्चर्स बघतो, कोणाला न्यूरोसर्जन आवडतो, कोणाला मेडिसिन डॉक्टर आवडतो, कोणाला हाऊस इंजिनियर आवडतो. ते बघायला खूप सोपं असतं. तुम्ही जे बघता ते कन्सल्टंट्स बघता. व्हॉट यू शुड फोकस ऑन इज द रेसिडेन्सी. रेसिडेन्सी हा प्रोग्राम अतिशय स्ट्रेसफुल आणि अतिशय वेगळा असतो जो तुम्ही बघता टीव्हीवरती किंवा जो तुम्ही विचार करून येतो. रेसिडेन्सी म्हणजे तुम्हाला 24 तास लागायचं, तुमच्यावरती रेस्पॉन्सिबिलिटी आहे एका वॉर्डची किंवा पेशंटची. तुम्ही ज्यावेळेस ऑपरेट करायला घेता त्यावेळेस त्या पेशंटने कन्सेंट केलेली असते. तुम्ही एका पेशंटला ओपन करत असता आणि हा विचार आहे की तो पेशंट परत बाहेर येणार आहे त्या ॲनेस्थेशियामधून आणि जिवंत आणि सुखरूप बाहेर येणार आहे. आणि प्लस जर तुम्ही छोटी ते छोटी सर्जरी जरी हर्नियाचं ऑपरेशन करत असाल तरी त्या पेशंटचा हर्निया ठीक करून त्या हर्नियाच्या ऑपरेशनच्या नंतरचे कॉम्प्लिकेशन्स काही होणार नाही इथपर्यंत तुमची रिस्पॉन्सिबिलिटी असते. सो कमिंग टू सर्जिकल ब्रांचेस, मी इथे सर्जिकल ब्रांचेस बद्दल बोलतोय कारण की मला त्याच्याबद्दल आयडिया आहे. अशी कोणतीही ब्रांच नाही आहे जी कमी आहे किंवा मोठी आहे. सर्व ब्रांच सेमच आहे. सर्व ब्रांचेस इक्वली ऑपॉर्च्युनिटीज देतात. तुम्हाला काय करायचं आहे हे तुमच्यावरती डिपेंडेंट असलं पाहिजे. नेव्हर गेट इन्फ्लुएन्स बाय समवन एल्स. आणि कोणाच्या प्रेशरायझेशनमध्ये तर अजिबात मोठी ब्रांच नाही. I see the first years who have come right now, they are pressurized by the parents or maybe they have a hospital setup, so they want to take or they are forced to take some field, which eventually leads to depression in such cases. Right now we have some 3 to 4 residents who are suffering from depression. So don't get forced by someone else to join some branch. आणि मित्र घेतोय म्हणून तर अजिबात घेऊ नका. तुम्हाला काय आवडतं ते बघा. जसं सरांनी आता उत्कृष्ट इथे एक्सप्लेन केलं की MBBS नंतर हॉस्पिटल मॅनेजमेंट देखील आहे तुमच्याकडे. तर तुमचा कल काय आहे ते बघा. आपण MBBS झालो, MBBS वरतीही करू शकतो. PG करायचा की नाही करायचा हा प्रश्न मला वाटतं आपल्या सरांच्या वेळेस किंवा आपल्या सुपर सिनियर्सच्या वेळेस नव्हता. हा 2010 नंतर खूप जास्त झालेला आहे. कारण की आपली कॉम्पिटिशन फक्त MBBS डॉक्टर्स सोबत नाही आहे. आपली कॉम्पिटिशन इट इज ऑल्सो विथ अलाइड आयुष ब्रांचेस फॉर प्रॅक्टिसिंग फॅकल्टी. सो आता सध्या आय थिंक PG करणं हे भागच झालं सर्वांसाठी. तर टू डिसाइड वेदर टू टेक प्री क्लिनिकल, पॅराक्लिनिकल और क्लिनिकल सब्जेक्ट्स, इट
comes to your and only your decision. तुम्ही डिसाइड करा की काय करायचं. आता ॲज अ सर्जन जर मी सांगायचं राहिलं तर यू वेक अप ॲट समवेअर अराउंड 4 o'clock, यू डू ड्रेसिंग्स इन द मॉर्निंग, त्यानंतर तुम्ही वॉर्डचे राऊंड्स घेता, त्यानंतर तुम्हाला पेशंट्स ओपीडीचे बघायचं असतं, त्यानंतर तुम्हाला इमर्जन्सी वॉर्ड इमर्जन्सी 4मध्ये बसायचं असतं. आपल्या इथे जो इमर्जन्सी वॉर्ड आहे तिथे 24 तास काढल्यानंतर तुम्हाला ते पोस्ट ऑफ पेशंट्स बघायचं. काही पेशंट्स जर पोस्ट करायचे असतील इमर्जन्सी ॲप्लिकेशन सर्जरीज, कोणाचा अपेंडेक्टमी करायचं असेल तर हे पेशंट तुम्हाला रात्रभर पोस्ट करायचं आहे, ऑपरेटही करायचं आहे, दुसऱ्या दिवशी अशा पेशंट्सला बघायचं देखील. तर दिस इज सर्जिकल रेसिडेन्सी. परत तेच ड्रेसिंगचं चक्कर, परत राऊंड्स, परत तेच पेशंट बघणं. तर तुम्ही 48 तास विदाऊट झोपेचं किंवा जास्त येऊ शकतो. तर ही लाईफ तुम्हाला हवी आहे का नाही हे तुम्ही डिसाईड करा. कारण की एकदा सर्जरीमध्ये आल्यावरती यू शुडंट गो बॅक ॲट ऑल. आता सध्या तुम्ही यंग आहात, उद्याच्याला तुम्हाला रँक्स चांगली भेटतील, तुम्ही डिसाईड कराल तुम्हाला सर्जरी घ्यायचं आहे. तुम्ही या नाही कारण की कोणी सांगितलं, कारण कोणाला बघितलं की कोणी सांगितलंही असेल की खूप पैसे मिळतील, या वृत्तीने येऊ नका. जर आला तर तुम्हाला कळेल की वेगळंच काहीतरी आहे आणि मग तुम्ही ती सीट सोडायच्या मागे लागता. काही जण लकी असतात की त्यांच्याकडे 25 लाख रुपये असतात ती सीट सोडण्याची. आणि एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही ती सीट घेता त्यावेळेस कोणीतरी एक व्यक्ती असतो ज्याला ती सीट आवडत होती, ज्याला ती ब्रांच माहिती होती आणि त्याला ती घ्यायची होती. पण त्याचं 1 वर्ष गेलं कारण की कोणाला त्याला त्याच्यातलं माहीत नव्हतं किंवा कोणाला जस्ट रँक म्हणून घेतली. त्या व्यक्तीबद्दल पण विचार करा ज्याने ते एक रँकमुळे किंवा एका मार्कामुळे त्याने त्याचं वर्ष परत रिपीट केलं. त्या विचाराने तुम्ही तुमची ब्रांच चूज करा. एवढं बोलता मला वाटतं तुमचे काही डाऊट्स असतील तर ते बेटर नाही फॉर दिस इंटरॅक्शन. आय एम नॉट समवन हू कॅन गाईड यू, आय एम जस्ट एक्सपिरियन्सेस टू शेअर. सो आय थिंक यू कॅन आस्क युअर डाऊट्स. तुमचे डाऊट्स असणं स्वाभाविक आहे कारण की तुमचे क्लिनिकल कोर्सेस झालेले नाही. सो एनिथिंग रिलेटेड विथ द लाईफ ब्रांचेस ऑल्सो इफ आय एम एबल टू आन्सर और इफ सर कॅन आन्सर आणि आपल्याकडे गायडन्स आहेत, सो यू कॅन गो फ्री अँड आस्क अबाउट इट. काही डाऊट्स आहेत, कोणाला काही प्रश्न आहेत? I think what they wanted from me was की सर्जरी ब्रांच अशी काय आहे हे पाहिजे. तर तुम्हाला जर स्ट्रेसफुल कंडिशन्स मॅनेज होत असतील, तुम्हाला जर समजत असेल की कितीही प्रेशर असेल तरी आपण आपला डिसिजन घेऊ शकतो, क्वांटिफाईड डिसिजन, then surgery is a branch for you. If you want blood on your hands, if you're okay with it, then surgery is a branch for you. There are other branches also. If you want to be focused and not worry about emergencies, then ENT and ophthalmology are also branches for you. And if you want to have a life where you want to have a family life along with your career, I think there are branches much more suited for you, which go in pre and paraclinical subjects. So you should think about them. If anything, you should attend postings and you should look and work with the residents over the wards in the hospital, and then decide what you want to do. I think that's all from my side. Thank you so much, sir, for your relatable words. I'm sure it has given a lot of us to think about. So after this speech, I think everyone wants to go home and watch the match. But I'll take just 5 more minutes of your time, and I just want to tell you what the book club is about. So I invite my fellow team members, Surmi and Siddhi, to just give you an idea about what we are. Good evening, everyone. When I was asked why I wanted to be a part of GGMC Book Club, the first thought that ran through my mind was, where else do I meet other cool people? And now that I have been lucky enough to be a part of this club for the last few months, I can confirm that it is in fact the coolest place to be. Why? We've got stand-up comics and passionate poets, so we can go tickle your funny bone and touch your heart. The GGMC Book Club was established on the 26th of August 2019 by Dr. Vaidyanathan Karasukar with the intention of uniting book lovers and movie lovers. It was proudly proclaimed that we are, and I quote, more than just books. The other talented members who took the book club to new heights
were Dr. Rupali Sachdev, Chetan Sethia, Dinesh Raja, Gauri Kare, Aditya Deshmukh, Nishant Kothari, Shamama Khan, among others. Indeed, the events which were organized did justice to our tagline. We began with old school book reviews, which meant book enthusiasts and cups of steaming tea coming together on the roof of VCR and discussing the book of the month while the sky went from blue to pink to black. We posted reviews of books, movies, and TV shows on our Instagram page, which was sent to us by fellow interested students. Yes, I'm trying to get a bit of promotion in. Check out GGMC Book Club on Instagram. If you do follow the page, you would know that even during the lockdown, we continue to get our followers' creative juices flowing, be it through songwriting or online book reviews. We also helped our frontline COVID warriors by organizing a fundraiser in which we exchanged memes for money. So naturally, we called it Memes with Benefits. पण बुक क्लब हा एक फक्त ऑनलाईन प्लॅटफॉर्म नसून एक परिपूर्ण प्लॅटफॉर्म आहे. मला सांगायला खूप आनंद होतो की ऑनलाईन प्रोग्रामसोबतच जज्बात हा आमचा ऑफलाईन सक्सेस आहे. जज्बात म्हणजे जबरदस्त ओपन माइक इव्हेंट आहे, ज्यामध्ये मिमिक्री, जॅमिंग सेशन्स, पोएट्री, कॉमेडी आणि सिंगिंग तुम्हाला अनुभवायला मिळेल. तर असा अभूतपूर्व अनुभव घ्यायचा असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या. जरी तुम्ही सगळं मिस केलं असेल तरी नाराज व्हायची गरज नाही. GGMC बुक क्लब तुमच्यासाठी अजून कार्यक्रम घेऊन येणार आहे. आमची नवीन कोटिंग ह्या वर्षीची जी आहे त्याच्यामध्ये मेघना विसारिया सेक्रेटरी, शैलेश बुधनार जॉईंट सेक्रेटरी, हर्षिता बोरनारे टेक हेड, निधी अग्रवाल डिझाईन, मी सई पाटील इव्हेंट हेड, सिद्धी सावंत PR हेड, भाविक पाटील सोशल मीडिया हेड, सुरभी कौशिक लायब्ररी हेड, महेश जाधव सोशल मीडिया टीम आणि वर्षा कुशवाहा ट्रेझरर आहे. आपण बघूया आमची टीम तुमच्यासाठी अजून काय करणार. We recently organized a book sale in collaboration with Sister Library and Bharati Art Club, which functioned as a fundraiser. Avid readers of GMC were quick to respond, and I'm proud to say that we raised more than 90,000 rupees. We also recently celebrated our 2-year anniversary with online events like China Wars and talked our very talented alumnus, Dr. Gayatri Amulkar. But what is the store for the future? We are planning an exciting treasure hunt on campus in the very near future, which will involve each running letter center, trying to decode clues and read the mystery treasure. We also intend to create a storehouse of books, the book club's own offline library, for students to borrow and peruse. This will be done through book donation drive. All of this along with continuation of offline presentations, possible movie nights, jamming sessions, is sure to get anybody's appreciation for literature, cinema, or music increase. I will leave you all with the invitation. If you would like to be notified about the book club activities, do join the club's WhatsApp group and keep checking for updates on Instagram and Facebook. Let's also find us promotional live. We pride ourselves on being a non-discriminatory safe place. In a nutshell, join us. We are awesome. Thank you. Now, this is not the end. It is not even the beginning of the end, but it is perhaps the end of the beginning. So now I would like to invite Abhishek Swami sir to come and thank you. या कोरोना महामारीमध्ये हॉस्पिटल मॅनेजमेंट किती महत्त्वाचे आहे याबद्दल जाणत आहोत. तसेच उत्कृष्ट वैद्यकीय सेवा पुरवणे ही समाजाची गरज आहे आणि ती भागवण्यासाठी कॉर्पोरेट हॉस्पिटलची जी उपयुक्तता आहे ती लक्षात घेता आपण हॉस्पिटल मॅनेजमेंट हा विषय निवडायचा ठरवतो. तुपकरी सरांच्या मार्गदर्शनाचा आपल्याला भविष्यात नक्कीच लाभ होईल व आपल्यापैकी काही जण उत्कृष्ट मॅनेजमेंट करणारे अधिकारी बनतील असा माझा विश्वास आहे. आणि आपल्या कार्यक्रमाला लागलेले प्रमुख वक्ते डॉक्टर अश्विन कुमार तुपकरी सर यांनी आपल्याला मुलाचे मार्गदर्शन केले त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आपले लाडके ॲनएडचे सर डॉक्टर दीपक जोशी सर यांनी आपल्याला मार्गदर्शन केले व विशेष करून आपल्याला
अतिशय शॉर्ट नोटीसवर हॉल उपलब्ध करून दिला त्याबद्दल त्यांचे जितके आभार मानले तितके कमी. जे मार्टचे जीएस डॉक्टर हर्षल सर, डॉक्टर गणेश सर यांनी सुद्धा आपल्याला वेळोवेळी मदत केलेली आहे व मार्गदर्शन केले. याबद्दल मी त्यांचा सुद्धा खूप खूप आभारी आहे. हा कार्यक्रम सुरळीतपणे व्हावा यासाठी विशेष प्रयत्न घेणारे जीएमसी बुक क्लब, द जीएमसी शो आणि चेतन सेठिया यांचा आभार आहे. शेवटी उपस्थित श्रोत्यांनी सेमिनारमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी आपला शतशः ऋणी आहे. फर्स्ट इयर सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांनी मॅनेजमेंट मध्ये खूप प्रयत्न केलेले आहेत आणि परिसराने सांगितल्याप्रमाणे कार्यक्रमामध्ये इन्व्हॉल्वमेंट वाढली की कार्यक्रम आपला वाटतो. त्यानुसार मी असं बोलू शकतो की हा कार्यक्रम आपल्या सर्वांचा आहे. यानंतर आपल्या समोर वंदे मातरम गीत सादर होईल आणि कार्यक्रम समाप्त झाला असेल त्याकडे. Love